भारत देश, आमच्या देशातले हे नागरिक, पण तरी सुद्धा आमच्या नागरिकांसाठी आमच्यासाठी आवाज उठवायला कोणीच नाही. आणि हे ब्रिटिश अधिकारी आमच्या घरातून आमच्याच नातेवाईकांना घराबाहेर काढतायत. आणि ह्या सगळ्या प्रसंगातनं बरेचसे क्रांतिकारी अगदी मनामध्ये खचले होते. आणि ह्या खचलेल्या क्रांतिकारकांना पुन्हा एकदा आणण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांच्या ती स्वातंत्र्य ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी म्हणून चाफेकर बंधू समोर आले. ज्या वेळेला बाबारावांना अटक झाली त्यावेळेला ती अटक साधी नाही झाली. त्यांच्या घरातनं त्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली. अगदी मालमत्ताच काय तर चुलीवर ठेवलेले गरम भांडे सुद्धा ते ब्रिटिशचे लोक घेऊन गेले. एखाद्याच्या चुलीवरचं अन्न ज्या वेळेला उचलून दिलं जातं त्यापेक्षा कठीण प्रसंग कोणत्याही कुटुंबासमोर कोणता असणार. पण लोक तेव्हाही आले येशूवैनींना भेटायला आणि म्हणाले की अगं येशू असते काही हरकत नाही, होती बाबाराव सांगतील. पण येशूवैनी त्यावेळेला खचल्या नाही. त्यांचंही वय काही फार जास्त नाही. पण त्यावेळेला येशूवैनी खचल्या नाही. त्या सगळ्यांना एवढंच म्हणाला की तुम्ही काही काळजी करू नका. ज्यावेळेला आमच्यासारख्या लोकांचे संसार तुटतील ना, ज्यावेळेला आमच्या संसारावरती या स्वातंत्र्याचं संपूर्ण जे समर आहे, जे आपलं स्वातंत्र्य ज्यावेळेला आपल्याला मिळेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःला या देशाचे नागरिक म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. त्यावेळेला आपण सर्रास म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून. मुळात तसं न म्हणता आपण ते स्वातंत्र्य मिळवलं या गोष्टीवरती आपण जास्त लक्ष केंद्रित करायला हवं. आणि त्यानिमित्ताने सावरकरांच्या आठवणीनं उजाळण्यासाठी व्याख्यान असा आजच्या कार्यक्रमाचा सुरू आहे. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं. डॉक्टर सुनील कांबळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत राष्ट्रीय सुरक्षा समिती पालना जिल्ह्यातील माननीय संपादक नितीन शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्यांकडून नाशिक रोड खास आमच्या कार्यक्रमाच्या विनंती आम्ही आलेल्या अक्षता मानसी माधव देशपांडे मुंबईवरून भारतचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री उमेश राव चौधरी सर यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो. उमेश राव चौधरी सर सर्व मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालायची विनंती करतो. सर्व मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपण अभिवादन करूया. आपण सर्वजण उभे राहू आणि अभिवादन करू. एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावे.
आता मी मुंबई तरुण भारतच्या वतीने सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत। सर्वप्रथम मी श्री उमेशराव चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी कुमारी अक्षतांचा सत्कार करावा। शाल श्रीफळ आणि मुंबई तरुण भारत प्रकाशनाचा भारतस्य हा ग्रंथ आपण कुमारी अक्षतांना देत आहोत। यानंतर मी मुंबई तरुण भारतच्या प्रशासकीय व्यवस्थापक गौरी परब यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय नितीनजींचा सत्कार करावा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कांबळे, नितीनजींनी आपणास विनंती करतो की डॉक्टर सुनील कांबळे यांचा सत्कार आपल्यास व्हावा। सावरकरांचा एक सुंदर असा हा अर्धाकृती पुतळा हा दादरच्या सावरकर स्मारक इथून आम्ही आणलेला आहे। शाल श्रीफळ, भारतस्य ग्रंथ आणि सावरकरांचा पुतळा भारतस्य पुस्तक मी पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देतो। प्राध्यापक डॉक्टर सुनील शिवाजीराव कांबळे हे स्नॅप शूटर 1982 पासून नौदलात आहे। नेव्हल एनसीसी डिव्हिजनल कमांडर आणि सेवानिवृत्तीनंतर 1996 ते 2022 या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही युवकांना त्यांनी तयार केलं आणि थोडे थोडे नसून आज 38 एनसीसी कॅडेट्स आणि इतर विद्यार्थी त्यांचे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये अधिकारी आहेत। त्यांची हुतात्मा प्रतिष्ठान नावाची स्वतःची संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना कार्य त्यांचं चालू असतं। त्यांना 3 राज्यपाल सन्मान मिळालेले आहेत आणि ते पीएचडी मार्गदर्शक इंग्रजी विभाग कलिंग मुंबई विद्यापीठ येथे संलग्न आहेत। एमपीएससी परीक्षेचे परीक्षक आहेत। सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज मध्ये पहिले ग्रेड प्राध्यापक म्हणून शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र शासन यांच्याकडून त्यांची निवड झालेली आहे। 3 जुलै 2023 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत मॉडेल कॉलेज ऑफ सायन्स येथे प्राचार्य नॅक एक्रेडिटेशन 10 महिन्यात केलेल्या अभ्यासपूर्ण परिश्रमाचे फलित बी ग्रेड प्राप्त झाले आहे। यानंतर आपल्याला दुसऱ्या वक्ते आहेत अक्षता मानसी माधव देशपांडे। अक्षता हिच्या वयाकडे जाऊ नका, ती सध्या बीए एलएलबी करते, 5व्या वर्षात शिक्षक आहे। सन 2020 मध्ये डायरेक्टर जनरल कप हा पुरस्कार तसेच महाराष्ट्रातील सर्वोत्तम वक्ता हा किताब प्रदान करण्यात आला। वर्ष 2022 मध्ये जिल्हा लोक सदस्य आणि राज्य लोक संसद
येथे विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय युवक संसदमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी संधी तिला प्राप्त झालेली आहे. या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या माहितीसाठी सांगतो, नवी दिल्ली संसद भवन येथे झालं होतं. वर्ष 2020 मध्ये भारतीय छात्र संसद मध्ये महाराष्ट्राचे तिने प्रतिनिधित्व केलेले आहे. वर्ष 2023 मध्ये कोयंबतूर तामिळनाडू येथे ती वास्तव्यास राहून आदि शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांताचा तिने अभ्यास केलेला आहे. वर्ष 2024 मध्ये कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे पार पाडलेल्या प्रजासत्ताक दिन मिरवणुकीत राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS च्या पथकात ती सहभागी झाली होती. त्यासोबतच माननीय राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमातही तिने सहभाग नोंदवला आहे. या प्रशिक्षणादरम्यान तिला पुढील मान्यवरांची मुद्दाम सांगतोय पुढील मान्यवरांची प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामध्ये माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह आणि युवा व क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्याबरोबर परिषदेने प्रत्यक्ष संवाद साधला. केरळमधील कोची येथील एका आश्रमात संपूर्ण भारतातून निवडण्यात आलेल्या केवळ 50 विद्यार्थ्यांपैकी म्हणून आदि शंकराचार्य रचित साधारण पंचकर्म या ग्रंथाचा गुरु शिष्य परंपरेनुसार अभ्यास करण्याची संधी तिला प्राप्त झालेली आहे. हा अभ्यासक्रम मध्य प्रदेश शासनाच्या सहकार्याने राबवण्यात आला. नितीनजी शिंदे यांची नोकरी करताना वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. ते आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्ह्याचे माननीय संघचालक आहेत आणि अतिशय तरुण भारतचे खऱ्या अर्थाचे हितचिंत. तरुण भारतचं नोकरी जेव्हा कार्यालय सुरू झालं गेल्या वर्षी रामनवमीला, त्यावेळी सुद्धा ते आशीर्वाद द्यायला आले होते आणि आजही ते इथे उपस्थित आहेत. यानंतर आपले आजचे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी नितीनजी यांना विनंती करतो त्यांनी थोडक्यात त्यांचे मनोगत व्यक्त करावे. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो असं म्हणणारे वीर सावरकर आणि देश हमें देता है सब कुछ हम भी कुछ देना सीखे असं जे राष्ट्रीय संघाचं गीत अतिशय प्रसिद्ध आहे. तर असे परमपूज्य डॉक्टर केशव बैराम हेडगेवार हे ज्यांच्या प्रेरणेने अशा पद्धतीची अनेक गीतं संघ कामामध्ये आज गायली जातात. अशा दोघांचे विचार हा समान होता. या दोन्ही विचार या ओळीतून आपण लक्षात येतो. देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि असे समान विचार साधारणतः एकाच वेळेस दोन व्यक्तींना येणं हा एक विलक्षण योगायोग आहे. म्हणजे 1922-23 साली अशा पद्धतीचं हिंदुत्व असा ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या रत्नागिरीच्या कारागृहामध्ये लिहिला आणि या ग्रंथाच्या हातात ते हस्तलिखित होतं. त्या हस्तलिखिताची प्रत ही बाहेर डॉक्टरांच्या हातात पडली आणि त्यांच्या ज्या विचाराने ते अत्यंत प्रभावित झाले आणि असेच विचार हे आपल्या मनामध्ये जसे आहे प्रामुख्याने ग्रंथातील तत्वशुद्ध रेखीव आणि हिंदुत्वाचे प्रतिपादन स्पष्टपणे केलेले हिंदुत्वाचे प्रतिपादन आणि डॉक्टरांनी जो विचार केला संघाच्या स्थापनेपूर्वीचा जो त्यांनी एकंदरीत सर्व समाजाची जी त्यावेळेची स्थिती आहे आणि त्यावेळेच्या स्थितीला काय उपाय असेल का आपण पारतंत्र्यात गेलो असा जो विचार केला या दोन्ही विचारांमध्ये विलक्षण साम्य आहे. पुढे संघाच्या स्थापनेपूर्वी 1925 साली डॉक्टर हेडगेवार साधारण 5 महिन्यातली गोष्ट आहे. डॉक्टर हेडगेवार हे तात्यारावांच्या भेटीसाठी रत्नागिरी जवळ एक गाव आहे त्या गावामध्ये
तात्याला भेटायला गेले आणि 2 दिवस साधारण त्यांनी प्रत्यक्ष तात्याची आपल्या संघटनेचा जो काही त्यांच्या मनात विचार आहे त्याच्या संदर्भात 2 दिवस त्यांच्याशी विनिमय केला आणि त्यांचं मौलिक मार्गदर्शन या संदर्भात त्यांना मिळालं. अशा पद्धतीचं 2 वेगवेगळ्या संघटना तेव्हा त्या काळात ज्या स्थापन केल्या पण त्यांचे विचार मात्र अतिशय सुस्पष्ट असे होते आणि या 2 संघटनांचे असे जे 2 मोठे पुरुष आहेत त्यांची विचार त्यांच्या म्हणजे आता या दोघांचे जे गुण आहेत जन्मजात देशभक्ती हा गुण देशभक्त प्रवासाने सगळे आवडतात पण जन्मजात देशभक्ती हे दोघांचे गुण हे विलक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा थोर इतिहासकार ओजस्वी लेखक नाटककार आणि अशा अनेक बहुआयामी व्यक्तिमत्वाला आजच्या त्यांच्या जन्मदिवशी मी विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद सर. आता आपण आपल्या बालाजी सावरकर विशेषांकाचं प्रकाशन करणार आहोत. मी आजचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कांबळे सर यांना विनंती करतो की या अंकाचं प्रकाशन आपण करावं. आजच्या मुंबई रोड बाळासह या बालाजी सावरकर अंकाची प्रत आपल्याला कार्यक्रम संस्थांना आपल्या हाती देण्यात येईल. आमचे वितरण व्यवस्थापक समीर कुलकर्णी हे तिथे ही अंक वाटप करतील. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण जमलो अशा अक्षता मानसी माधव देशपांडे यांना मी आता कार्यक्रमाचे सूत्र देतोय. पुढचा 1 तास आपण कसा जातो किती वेगाने जातो याचा एक करूया. अक्षताचं एक व्याख्यान मी वसईला ऐकलेलं आहे त्याच्यामुळे मी देखील उत्सुक आहे. अक्षता आपण इथे माईकवर आपल्या व्याख्यानाला सुरुवात करूया. नमस्कार. 1 तास कसा जातो हे आधीच सांगून माझ्यावरती वेगळ्या जबाबदारीचा आणि दायित्वाचा ओझा आहे. पण तरी सुद्धा ह्या 1 तासामध्ये सावरकरांचं संपूर्ण आयुष्य मी पुरेपूर किती समर्थपणे मांडू शकते हा खरंच एक खूप मोठा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा मी वाचलेले मला समजलेले सावरकर तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करते. आज महाराष्ट्रभरातच नाही भारतभरातच नाही तर जगभरात आपण सावरकरांची 142वी जयंती साजरी करतोय आणि खरंच हा साजरा करण्याचाच दिवस मला वाटतो कारण की ह्या दिवशी या भारत मातेला कसा सुपुत्र मिळाला तिच्या माध्यमातून हा स्वातंत्र्य समर हा स्वातंत्र्य संग्राम त्याच तेजोमय वृत्तीने पुढे चालत होता. आणि मला असं वाटतं की हा संपूर्ण स्वातंत्र्य समर ज्या पद्धतीने झाला त्याच्या कित्येक क्रांतिकारकांनी स्वतःचं आयुष्य केवळ क्रांतिकारकांनीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने स्वतःच्या आयुष्याची रांगोळी केली. त्याच्यामुळे आज ज्या वेळेला आपण सगळे एकत्र होऊन 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आपले प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो त्यावेळेला आपण सर्रास म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणून मुळात तसं
करायला हवा. कारण आज ज्या वेळेला तुमच्या सगळ्यांसमोर मी एका अशा व्यक्तीला मांडण्याचा प्रयत्न करते की ज्यांनी त्या काळ्या पाण्याच्या कोठडीत राहून सुद्धा तिथे हिंदुत्वाचं त्याचप्रमाणे विज्ञान निष्ठतेचं बीज रुजण्याचा तिथे टीम प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला. मुळात त्या माणसाला ज्या वेळेला ऐकण्यासाठी इतक्या वर्षांनंतरही आपण एकत्र जमतो, मला वाटतं खरंच हा खूप चांगला क्षण आहे. अर्थातच डोंबिवली बघायसाठी कार्यक्रम आहे, सकाळी अक्षय जोग बोलले आहेत, अगदीच पारदादा जवळच्याच अंतरावरती बोलतायत. आणि मला आज ह्या गोष्टीचा आनंद सुद्धा होतोय की ज्यांना बघून ज्यांचं वाचून मी सावरकर वाचायला सुरुवात केली, आज एका शहरात मी त्यांच्या सोबतच कुठे ना कुठे इथे उभी आहे. आणि तरुण भारतने दुसऱ्यांना माझ्यावरती विश्वास ठेवलाय सावरकर मांडण्यासाठीचा. त्याच्यामुळे एक विद्यार्थी म्हणून माझ्यासाठी सुद्धा खूप मोलाचा क्षण. आज ज्या वेळेला आपल्यासमोर प्रश्न पडतो की खरंच इतक्या वर्षांनंतरही आजही आपण सावरकर का वाचावे, किंवा आज इतक्या वर्षांनंतरही त्यांचा विचार आजच्या समाज व्यवस्थेला, आजच्या समाजाला, येणाऱ्या पिढीला, आपल्या वर्तमानाला आणि आपल्या भविष्यकाळाला किती महत्वाचा आहे, त्यावेळेला मला असं वाटतं की हा जो विशेषांक आहे तो आपण वाचावा. कारण विशेषांकाचं नावच असं आहे कालजयी सावरकर, म्हणजे ज्यांनी काळावर सुद्धा विजय मिळवला, ज्यांच्या विचारांनी काळाला सुद्धा मात दिली. कारण सावरकरांचे विचार त्यांच्या काळात जितके समर्पक होते, आजच्या काळातही सावरकरांचे विचार आपल्याला तितकेच समर्पक वाटतात. ज्यावेळेला आपण सावरकरांना वाचायला सुरुवात करतो, मुळात सावरकर स्वातंत्र्यवीर झाले हा त्यांचा संपूर्ण प्रवास होता. पण तात्यारावांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कसे झाले, मुळात हा प्रवास ज्या वेळेला आपण एक भारतीय म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना, मुळात त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण आपल्या या देशभक्तीच्या आणि भारताच्या नागरिकत्वाच्या प्रवासाकडे सुरुवात केली असते. तात्यारावांचा जन्म होतो म्हणजेच 28 मे 1883 ला. जन्म झाल्यानंतर त्या काळात बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. रत्नागिरीचे काही वेळ होते, कुहागरला काही वेळ होते, त्याच्यानंतर ते नाशिकला आले आणि प्लेगची साथ खूप जास्त आहे. प्लेगची साथ ज्या वेळेला झाली त्या पूर्ण प्लेगच्या थैमानामध्ये सावरकरांना त्यांचे वडील गमवावे लागले. घरातली सगळी जबाबदारी त्यांच्या मोठ्या भावावर आणि त्यांच्या मोठ्या बहिणीवर येऊन बसली. बरं, यश बहिणी म्हणजे सावरकरांची बहिणी आणि बाबाराव म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू, ते काही फार मोठे नव्हते, पण तरी सुद्धा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती ह्या विचारांनी त्यांनी ती जबाबदारी पूर्णपणे पेलवण्यास सुरुवात केली. बरं, कोणताही प्रवास कोणत्याही व्यक्तीने अगदी आपल्या आयुष्यात सुद्धा आपण एखादी गोष्ट करण्याचा ठरवतो, त्याच्या मागे काहीतरी विचार असतो किंवा एखादा ट्रिगर पॉइंट असतो की इथून मला असं वाटलं की इथून हा विचार करायला. तर सावरकरांच्या मनात नेमका असा विचार कोणता होता? कारण त्या काळात एखाद्या व्यक्तीने क्रांतिकारी होणं म्हणजे असं नाही ना की आई वडील दोघं क्रांतिकारी म्हणून मुलगा क्रांतिकारी होतो. आजच्या समाज व्यवस्था आपण म्हणतो की आई वडील डॉक्टर, मुलाने डॉक्टर व्हावा, आई वडील वकील, मुलाने वकील व्हावा. पण क्रांतिकारी मुलगा हा त्याच्या विचारात घडत असतो. मुळात झालं असं की ज्या वेळेला सगळीकडे प्लेगचं थैमान वाजलेलं होतं, त्यावेळेला प्लेगच्या काळामध्ये रॅड म्हणजे त्यावेळेचा जो ब्रिटिश अधिकारी होता त्या रॅडमुळे अनेक ठिकाणी प्रचंड थैमान वाजलं. थैमान असं की प्लेग आपल्या घरात झालाय. मुळात कोरोनाची परिस्थिती आपण बघितली. बहुतांश ठिकाणी ज्या वेळेला कोरोना झाला त्यावेळेला त्याच बिल्डिंग मधले लोक म्हणायचे कचरा खाली फेकू नका, तुम्ही बाहेर येऊ नका, तुमच्या घरच्यांना बाहेर पाठवू नका, तुम्ही पूर्ण दिवस क्वारंटीन राहा. परंतु प्लेगच्या काळात सुद्धा असंच काहीच होत होतं. पण एवढंच की लोक आपल्या घरात एखादा प्लेगचा रुग्ण आहे हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. त्यामागे कारण बरीचशी होती आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेला या ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळायचं की ह्या घरामध्ये एखादा प्लेगचा रुग्ण आहे, त्यावेळेला ते त्या रुग्णाला घराबाहेर काढायचे. बरं, केवळ त्याला घराबाहेरच नाही काढायचे तर त्या घरातले व्यवहारे सुद्धा उद्ध्वस्त केले जायचे. त्या घरातल्या महिलांवर अलंबित अत्याचार व्हायचे, त्यांचे बलात्कार सुद्धा होत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सगळ्याच ठिकाणी थैमान वाजलेलं होतं त्यावेळेला सगळेच क्रांतिकारी अगदी पेटून उठले होते की ही काय परिस्थिती आहे. आमचा भारत देश, आमच्या देशाचे हे नागरिक, पण तरी सुद्धा आमच्या नागरिकांसाठी आमच्यासाठी आवाज उठवायला कोणीच नाही आणि हे ब्रिटिश अधिकारी आमच्या घरातून आमच्याच नातेवाईकांना घराबाहेर काढतायत. आणि ह्या सगळ्या प्रसंगातनं बरेचसे क्रांतिकारी अगदी मनामध्ये खचले होते आणि ह्या खचलेल्या क्रांतिकारकांना पुन्हा एकदा आणण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांच्या ती स्वातंत्र्य ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी म्हणून चाफेकर बंधू समोर आले. आणि चाफेकर बंधूंनी लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन त्या रॅडचा वध केला. मुळात वध केला हा शब्द उत्तम आहे, कारण अनेक ठिकाणी आपण म्हणतो की खून केला वगैरे नाहीच. मुळात रावणाचा जसा वध झाला
त्याप्रमाणे त्या रँडचा चाफेकर बंधूंनी वर बरं, ज्या वेळेला आजकाल आपल्याकडे एखादी घटना घडते किंवा सकाळी काही घडलं किंवा अगदी 5-10 मिनिटांपूर्वी अगदी उत्तम उदाहरण म्हणजे सिंदूर ऑपरेशन नुकतंच झालं. ऑपरेशन मध्यरात्री झालं, 1च्या आसपास वगैरे ऑपरेशन झालं, पण 1:30 वाजेपासून सगळ्यांचे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक स्टेटस सिंदूरचे पडायला लागले होते, कारण ती बातमी आपल्यापर्यंत लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचली. पण त्या काळात असं होत नव्हतं. ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडल्या त्यावेळेला ती बातमी खगूरपर्यंत पोहोचायला 4-5 दिवस लागले. बरं, ज्या वेळेला वृत्तपत्र आजकाल टीव्ही आपण आधी ऐकायचो, म्हणजे अगदी तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल की ज्या वेळेला महाभारत रामायण लागायचं तेव्हा पूर्ण कॉलनीमध्ये एकाच्या घरी टीव्ही असायचा आणि सगळेजण त्याच्या घरी जाऊन त्या सिरियल्स बघायचे. त्याच्याही आधीच्या काळामध्ये वृत्तपत्र सुद्धा एकाच्याच घरी यायचं. मग सावरकर ज्याच्या घरी वृत्तपत्र येणार त्याच्या घरी जाऊन ते वाचायचे आणि त्या वृत्तपत्र वाचल्यानंतर अनेकांची अनद्वित होत होती. काहींना वाटायचं की अरे वा, चाफेकर बंधूंनी खूप छान निर्णय घेतला म्हणून, पण काही ते म्हणते पडायचे काय हा मूर्खपणा, कशाला मला त्या ब्रिटिशांच्या नादी लागावं. मुळात तेव्हाही तसे लोक होते आणि आजच्या समाज व्यवस्थेतही आपल्याला असे लोक बघायला मिळतात. पण इथून सावरकरांचा स्वातंत्र्यवीर होण्याचा जो प्रवास होता, जो मार्ग होता, तो सुरू झाला. आपण विचार करा की अगदी 16 वर्षांचा मुलगा अगदी घरातल्या मोठ्या भावाला न सांगता ज्या वेळेला राष्ट्रभक्त समूह पुढे जाऊन मित्रमेळासारखी संघटना उभी करतो. आज आपण आमच्या वयोगटातल्या किंवा शाळेत जाणाऱ्या 16 वर्षांच्या मुलांना ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आईवडिलांना आजही सांगावं लागणार आहे आपला पेपर आहे, जरा अभ्यास कर म्हणून, परीक्षेत चांगली मार्क मिळाला. पण त्या काळामध्ये घरात कोणालाही न सांगता एक 16 वर्षांचा मुलगा ज्या वेळेला स्वातंत्र्याची एक शपथ घेतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की खरंच त्या व्यक्तीत ते गुण होते, त्या व्यक्तीचा जो दूरदृष्टीपणा होता ज्याच्या माध्यमातून हा सगळा प्रवास रंगत गेला, हा सगळा प्रवास घडत गेला. आपण जल्लोषस्तुती अगदी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ऐकतो, पण जल्लोषस्तुती नेमकं काय याच्यावरती सुद्धा अजूनही आपण कित्येक वेळा विचार करतो. आपली भारत माता ही अगदी त्या ब्रिटिशांच्या बेड्यांमध्ये अडकली आहे, पूर्णपणे अडकली आहे. त्यावेळेला आपण त्या स्वातंत्र्य देवतेला स्तवन करतो की अरे स्वातंत्र्य देवता, तू आमच्या भारत मातेला मुक्त कर. विचार करा की 20 वर्षापेक्षा पण कमी होते सावरकर त्यावेळेला ते असं म्हणतात की हे रक्तरंजित, ते शब्द आज आपल्याला वाचणं सुद्धा जड आहे, ते समजून घेणं सुद्धा जड आहे. पण त्या वयात 20 वर्षांपेक्षा सुद्धा कमी वयात एक मुलगा अशी काहीतरी काव्यरचना करतो, त्याच्या माध्यमातून आज आपण जल्लोषस्तुती, आज कित्येकांच्या स्टेटसला वगैरे ते असणार आहे, पण मुळात त्याच्या मागचा अर्थ, त्याच्या मागचा भावार्थ आपण सगळ्यांनी मिळून समजून घेणं आजच्या काळात तितकंच गरजेचं आहे. कारण आज जरी आपण म्हणत असतो की हो भारत स्वतंत्र आहे म्हणून, पण तरी स्वातंत्र्य हे केवळ राजकीय नाही नसायला हवं. स्वातंत्र्य हे विचारांचं असायला हवं, स्वातंत्र्य हे भावनांचं असायला हवं, स्वातंत्र्य हे इच्छाशक्तीचं असायला हवं. आणि ज्या वेळेला या भारतातल्या प्रत्येकच व्यक्तीला या सगळ्या रूपांमध्ये स्वातंत्र्य मिळेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो असं आपण म्हणू शकतो. आपण असं म्हणतो की ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं, आपल्यावरती मुस्लिम लोक येऊन राज्य करून गेले, पण भारताचा जर आपण इतिहास बघितला तर आपण कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या आधिपत्याखाली, म्हणजे शक आले, मूळ आले, अशा वेगवेगळ्या आधिपत्याखाली आपण आलो. आणि मग इतक्या क्रांतिकारकांच्या स्वतःच्या संपूर्ण जीवनाची आहुती दिल्यानंतर आज आपण कुठे ना कुठे संपूर्ण विश्वासमोर भारत स्वतंत्र आहे असं दाखवू शकतो. ज्या वेळेला सावरकर शिक्षण घेत होते ते फर्ग्युसनला आले. फर्ग्युसनला त्यांनी त्यांचं बॅचलरचं शिक्षण सुरू करायला सुरुवात केली. म्हणजे फर्ग्युसनला आजही जर तुम्ही गेलात तर सावरकरांची एक खोली तिथे अजूनही त्यांनी त्या स्वरूपात ठेवली आहे की सावरकर कुठे बसले, त्यांनी कुठे अध्ययन केलं, या सगळ्या गोष्टी. त्यांनी बॅचलरची डिग्री पूर्ण केल्यानंतर त्यांना बॅरिस्टर म्हणून शिकण्यासाठी परदेशात जायचं होतं. मुळात आजकाल जर आपण दादाभाई नौरोजींची ब्रेन ड्रेन थ्योरी, ते त्या थ्योरीत असं म्हणतात की आजकालचे विद्यार्थी असे काय की विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण घराबाहेर जाऊया, आई वडिलांना वाटतं जरा की मुलांना बाहेर पाठवूया, सगळ्यांना छान वाटेल, अरे आमचा मुलगा अमेरिकेत शिकतो, आमचा मुलगा इंग्लंडमध्ये शिकतो किंवा आमचा मुलगा जर्मनीत शिकतो, फ्रान्समध्ये शिकतो. पण मुळात त्या काळात जे स्वातंत्र्य सेनानी, त्या काळात जे क्रांतिकारक देशाबाहेर गेले ते ह्यासाठी नाही गेले की त्यांना काहीतरी वेगळा किंवा लोकांना खूप काहीतरी दुनिया दाखवता येईल. मुळात ते गेले त्यामागचा उद्दिष्ट होता की आज जी परिस्थिती आपण भारतात पाहून बघू शकत नाही ती परिस्थिती कदाचित आपण त्या दुसऱ्या विभागावर जाऊन समजून घेऊ शकतो. कारण आपल्याकडे त्या दूरदृष्टीचा जो दृष्टिकोन आहे तो कदाचित त्या भूमीवर गेल्यावरती आपल्याला मिळू शकतो.
ज्योतिबा यांच्या मदतीने केवळ सावरकरच नव्हे तर कित्येक स्वातंत्र्य सेनानी त्यावेळेला इंग्लंडला गेले आणि त्यांनी त्यांच्या पुढच्या शिक्षणास सुरुवात केली. इंडिया हाऊस मध्ये ते राहिले. आजही जर आपण इंडिया हाऊसचे चित्र बघितले किंवा तुम्ही जर कधी इंग्लंडला गेले असाल आणि तुम्ही इंडिया हाऊसला व्हिजिट केलं असेल तर त्या इंडिया हाऊसच्या बाहेर आजही असं लिहिलेलं आहे की इंडियन फिलॉसॉफर अँड पॅट्रियॉट लिव्ह हिअर. याच्यातनं आपल्याला एक जाणवतं की त्या ब्रिटिश सरकारला आजही हे माहिती आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक भारतीय फिलॉसॉफर आणि पॅट्रियॉट होते, म्हणजे स्वातंत्र्य सेनानी, म्हणजे ज्यांच्या विरोधात त्यांनी संपूर्ण लढा लढला ते आजही मान्य करतात की ते स्वातंत्र्य सेनानी होते म्हणून. पण आजही आपल्या भारत देशामध्ये सावरकरांवर भूषण लावण्याचं काम आजही चाललंय आणि मला असं वाटत नाही की आपण किती लवकर संपवू शकतो. आज ज्यावेळेला आपण या कार्यक्रमाच्या ठिकाणी जमलेलो एका गोष्टीची मला थोडी खंत वाटते. ती खंत अशी की आजही ज्या वेळेला आपण सावरकरांना ऐकण्याचे किंवा सावरकरांच्या साठी ठेवलेल्या सहलींचं आलोचन करतो त्यावेळेला येणारा वर्ग हा युवक का नाही. आज वयाची काहीतरी वय ओलांडल्यानंतर आपल्याला काहीतरी आयुष्याचे अनुभव मिळतात आणि त्या अनुभवातून आपल्याला कळतं की सावरकर तेव्हा आणि आजच्या समाज व्यवस्थेला किती समर्पक होते. पण जोपर्यंत हा विचार माझ्या वयासारख्या किंवा तुमची मुलं नातवंडांपर्यंत हा विचार पोहोचणार नाही आपण भविष्यात ते सावरकर कसे घडवणार. मुळात सावरकरांचा विचार तेव्हा होता आज तुम्हाला कळाला, पण तुमच्यामुळे किंवा माझ्यामुळे तो विचार केलाच नाही तर नेमकं त्यांचं कर्तृत्व हे केवळ त्या काळापुरतच मर्यादित आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कर्तृत्व इतकं महान होतं की आजही जेव्हा एखाद्या लहान मुलासमोर आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज की तर त्याच्या मुखातून जय निघतंच. ते तसंच जय या देशातल्या प्रत्येक क्रांतिकारकांसाठी निघाला. मग ते चाफेकर बंधू असो, मग ते सावरकर असो, मग ते सुभाषचंद्र बोस असो, ते भगतसिंग सुखदेव राजगुरू कोणीही असो, कारण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी संपूर्ण प्राणाची आहुती दिली त्या प्रत्येकाला लक्षात ठेवलं या देशाचे नागरिक म्हणून भारतीय म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी आणि ती जबाबदारी आपण पूर्णपणे पेलवायला. सावरकर ज्या वेळेला इंग्लंडमध्ये होते त्यांनी इंग्लंडमधून भारतामध्ये मदत करण्याचं ठरवलं. म्हणजे त्यांनी भारतामध्ये 12 ब्राउनिंग पिस्तूल पाठवली. त्यांनी ते सगळं तंत्रज्ञान जे आहे की आपण कसं या सगळ्या गोष्टी बनवू शकतो ते भारतात पाठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नंतर इंग्लंडमध्येच मदनलाल धिंगरा हा वाईचा खून करतात आणि त्यामुळे हे सगळं जे प्रकरण असतं इंग्लंडमध्ये कुठे ना कुठे चिघळल्यासारखं होतं. मुळात ज्या वेळेला मदनलाल धिंगरांनी वाईचा खून केला त्यावेळेला तत्कालीन जे लोक होते ते असं म्हणायचे की मदनलालने आज जे काम केलंय ना ते भविष्यात कधीच कोणी विसरू शकत नाही. पण आमचं हृदय असं आहे की मदनलाल धिंगरांबद्दल आपण कुणालाच नाही किंवा त्यांचं नावही कित्येकांनी कित्येक वेळा पहिल्यांदाच ऐकलेलं असतं असं आपल्याला जाणवतं. मुळात या देशामध्ये ज्या लोकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्यांचं आपल्याला नावही माहिती नाही, त्यांच्या कर्तृत्व सुद्धा माहिती नाही. हे आपलं दुर्दैव. ज्या वेळेला या सगळ्या घटना घडत असतात त्यावेळेला बाबाराव सावरकर म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू हे नाशिकमध्ये असतात. सगळं प्रकरण होतं की अच्छा ब्राउनिंग पिस्तूल आली, इथे काही ना काहीतरी घटना घडल्या, याच्यामुळे भारतामध्ये वेगळं तंत्रज्ञान येते, जे तंत्रज्ञान ब्रिटिशांना भारतात यावं असं नको. यामुळे बाबाराव सावरकरांना अटक होण्याचं ठरलं. ज्या वेळेला अटक होते त्यावेळेला ती अटक साधी नाही. आजकाल कोणाची अटक होणार असली तर त्यांना आधीच वॉरंट येतं, मग त्यांना जाऊन 2 जण विचारतात. अगदीच एखाद्याने नाही सांगितलं की मी नाही येणार तुमच्यासोबत पण त्याला जबरदस्तीने ऍक्सेस त्याच्या हातामध्ये हातकडे वगैरे घातले जातात. पण तो स्वतःहून आला तर त्याला असं कंपल्शन नाहीये, कोणतीच तरतूद नाहीये की त्याला तुम्ही हँडकफ्स घालून टाका. पण ज्यावेळेला बाबाराव सावरकरांना अटक झाली त्यावेळेला ती साधी अटक नाही झाली. ती अटक कशी झाली की ती अटक होताना संपूर्ण नाशिक शहरामध्ये त्यांची भिंड काढण्यात आली. एखाद्या व्यक्तीची भिंड काढण्यात येते केवळ स्वतःच्या मातृभूमीसाठी तो लढण्याचा ठरवतो. त्यांच्या पत्नी येसुबाईंनी हा सगळा प्रसंग बघत असतो. ज्या वेळेला बाबारावांना अटक झाली त्यावेळेला ती अटक साधी नाही झाली. त्यांच्या घरातनं त्यांची सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली. अगदी मालमत्ताच काय तर चुलीवर ठेवलेले गरम भांडे सुद्धा ते ब्रिटिशचे लोक घेऊन गेले. एखाद्याच्या चुलीवरचं अन्न ज्या वेळेला उचलून दिलं जातं त्यापेक्षा कठीण प्रसंग कोणत्याही कुटुंबासमोर कोणता असणार. पण लोक तेव्हाही आले येसुबाईंना भेटायला आणि म्हणाले की अगं येसू असते काय हरकत नाही होती बाबाराव सांगतील पण येसुबाई त्यावेळेला खचल्या नाही. त्यांचंही वय काही फार जास्त नाही. पण त्यावेळेला येसुबाई खचल्या नाही. त्या सगळ्यांना एवढंच म्हणाला की तुम्ही काही काळजी करू नका. ज्या वेळेला आमच्यासारख्या लोकांचे संसार तुटतील ना, ज्या वेळेला आमच्या संसारावरती या स्वातंत्र्याचं
सुद्धा तितकंच योगदान दिलेलं आहे. मग त्या सावरकरांच्या पत्नी माई असो, बाबारावांची पत्नी असो, वहिनी असो, इतकंच काय टिळकांची पत्नी सत्यभामा असो, या सगळ्यांनी स्वतःचा संसार बाजूला ठेवून संपूर्ण भारत देशाच्या स्वातंत्र्याचा संसार केला. आणि त्यांच्या संसारामुळेच आज या संसारात कित्येक लोक स्वतःचा संसार टिकवू शकतात. मुळात ज्यावेळेला आपण हा सगळा प्रसंग बघत असतो त्यावेळेला बाबारावांवरती हा सगळा प्रसंग घडत असताना बघून नाशिकमध्ये कित्येक लोक असे असतात की ज्यांना त्या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतं. आणि मग ठरतं नाशिकचा जो त्यावेळेचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो जॅक्सन, त्याला मारून टाकायचा, त्याचा वध करायचा. बरं, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे पद आजही काही खूप लहान नाहीये, त्या काळातही ते तितकंच मोठं होतं. आणि त्यातल्या त्यात ब्रिटिश गव्हर्नमेंटचं डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हटल्यानंतर तर लोकांना असं कसं. बरं, याला जॅक्सनला मारणार नाही, कारण जो जॅक्सनला मारणार एकतर तो स्वतः मरणार किंवा तो आयुष्यभर जेलमध्ये सतत हाल अपेष्टांमध्ये जगणार. खूप वेळ तरी नाही म्हणता येणार, 6 वेळे याच्यावर बरीचशी चर्चा चालू होती की जॅक्सनला मारायचं कसं. कारण जर एखाद्याला मारायचं तर त्याचं कट कारस्थान सुद्धा तितकं उत्तम असायला हवं. असं उठलं आणि आपण जाऊन मारलं असं आपण करू शकत नाही, कारण आपल्याला आपल्या प्रत्येक सेनानी हा तितकाच महत्वाचा होता. कारण तो सेनानी ज्या वेळेला लढेल, तो सेनानी ज्या वेळेला संघटित असेल, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपला हा जो संपूर्ण प्रवास आहे तो तितक्याच योग्य पद्धतीने होणार. 19 वर्षाचा अनंत लक्ष्मण कांबळे. आज इथे कोण 19 वर्षाचा असेल मला माहिती नाही, पण ज्या वेळेला 19 वर्षाचा एक अनंत लक्ष्मण कांबळे असं म्हणतो की मी त्या जॅक्सनचा वध करेल, कारण त्याच्यामुळे बाबारावांना हा सगळा प्रसंग बघावा लागला, हा सगळा प्रसंग भोगावा लागला. बरं, आज आपण जर बाहेर निघायचं ठरवलं की मी नाशिकला असते, समजा मी असं ठरवलं की मला मुंबईला जायचंय आणि मी 2 दिवस एकटी फिरणार आहे. आई बाबा तुम्ही मला काहीच विचारायचं नाही, पैशांचं मी माझं बघेल, मला काय करायचं नाही सोडणार माझे आई वडील. किंवा सोडलंच तरी माझ्यावर काहीतरी अटी निर्बंध असतील, मला इतक्या मिनिटाला फोन म्हणजे इतका मेसेज पडला पाहिजे, वेळ असेल तर ऍटलीस्ट ऑडिओ मेसेज सेंड कर, किंवा रात्री फोन कर, कुठे पोहोचलीस, कुठे झोपलीस, कोणासोबत आहेस, कोण यांच्याशी माझं फोनवर बोलणं करू दे. आणि इतकं एक मुलगी म्हणून नाही तर एखादा मुलगा जरी असला तरी आई वडील ह्याच सगळ्या गोष्टी करतील, कारण काळजी शेवटी मुलांची. ज्यावेळेला हा 19 वर्षांचा अनंत लक्ष्मण कांबळे असं म्हणतो की मी त्या जॅक्सनचा वध करेल, त्यावेळेला हा प्रसंग ना त्याच्या आई वडिलांना माहिती असतो, इतकंच काय त्याच्या जीवलग मित्रांना सुद्धा माहिती नसतो. मुलांचं आपण बघतो, मुलींपेक्षा मुलांची मैत्री जास्त घट्ट असते आणि त्या मैत्रीत आपल्या मित्राला सगळंच माहिती असतं की आपल्या आयुष्यात काय चाललंय. पण जर आपण आपल्या मित्राला कळवलं तर तो सुद्धा या प्रसंगांना आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल. तो सुद्धा म्हणेल की नको अनंत, नको जाऊस, कारण की तुला तुझी गरज की आम्हाला पण आहे, तुझ्या आई वडिलांना सुद्धा. तर मित्रालाही कळू द्यायचं नाही. अगदी घरच्यांपासून संपूर्ण लग्न हा प्रसंग चालू असतो. तारीख ठरलेली असते की या तारखेला आपल्याला जॅक्सनला मारायचं म्हणून. पण अगदीच आधी कळतं की जॅक्सन 1 आठवड्या आधीच नाशिक सोडणार आहे, म्हणजे त्याची बदली होणार असते. तर जर आठवड्या आधी जॅक्सन नाशिक सोडेल पण त्याला नाशिक मध्येच मारायचं असं सगळ्यांचं पूर्ण ठरलेलं. नाशिकमध्ये विजयानंद थिएटर नावाचं एक थिएटर आहे. विजयानंद आजही मेन नाशिक शहरातच आहे. फक्त आज याची परिस्थिती अशी नाही की तुम्ही आणि मी एखादं खूप भव्य स्मारक किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याला बघावं. विजयानंद थिएटर मध्ये ज्या वेळेला एक कार्यक्रम असतो आणि हा जॅक्सन येणार असतो, कारण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्यावेळेला सगळ्यांचं ठरतं की आपल्याला आठवड्याभरापूर्वीच जॅक्सन जाणार आहे तर त्याला मारायचं. 2 दिवस आधी अनंत त्याच विजयानंद थिएटर मध्ये जातो. अगदी थिएटर मध्ये जातो तर त्याच्या ओळखीचे काही जण त्याला ब्लेझर वगैरे सगळं देतात की अरे 19 वर्षांचा जे असा इतका मोठा निर्णय घेतोय तर करते. आजही तुम्ही गुगलवर गेला, तुम्ही अनंत लक्ष्मण कांबळे असं जर सर्च केलं तर तुम्हाला त्यांचा एक फोटो मिळतो. तो फोटो म्हणजे त्यांचा सुद्धा पूर्ण परिवेशामध्ये असलेला. आणि त्या फोटो काढल्यानंतर त्याच्या मागे त्यांनी एक नोट लिहिली होती. ती नोट त्यांच्या आई वडिलांसाठी लिहिली होती. ते असं म्हणतात की मी गेल्यानंतर माझ्या आई वडिलांसाठी माझी ही शेवटची भेट असेल, माझी ही एकुलती एक अशी गोष्ट असेल जी माझ्या आई वडिलांकडे राहील आणि ती म्हणजे माझा माय. 2 दिवसांनी जॅक्सन विजयानंद थिएटरला येतो आणि हा 19 वर्षांचा अनंत लक्ष्मण कांबळे त्यांना मारतो, त्यांचा वध करतो. हा 19 वर्षांचा अनंत लक्ष्मण कांबळे हा एकमेव उदाहरण नाहीये. अगदी 15 वर्षांचा शिरीष कुमार ज्या वेळेला नंदुरबारमध्ये त्या गल्ल्यांमध्ये असतो आणि ज्या वेळेला केवळ भारत मातेचा झेंडा हे ब्रिटिश खाली पाडतात, पण माझ्या भारत
अगदी व्यथित झालेले असतात. कारण त्यांना कळतं की कुठे आपण परिस्थितीत येऊन ठेवलोय. कारण लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला काकारावांच्या कुटुंबात येतात त्यावेळेला काकारावांचे वडील जिवंत असतात, त्यांना असं वाटतं की चांगलं कुटुंब आहे आणि प्रत्येकच मुलीला असं वाटतं कुठे ना कुठे की छान कुटुंब आहे, माझ्या आयुष्याचा एक चांगला संसार होईल आणि मी यांच्या कुटुंबासह खूप छान राहील. परंतु ज्या वेळेला दादाराव इंग्लंडमध्ये असतात, बाबाराव जेलमध्ये असतात, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सांगितली गेलेली असते, ते सुद्धा अंतर्मनात जाणार असतात, त्यावेळेला येसूबाईंनी सावरकरांना एक पत्र लिहिलं. ते पत्र कसं म्हणतात की तात्या काय परिस्थिती आणून ठेवली तुमच्या भावांनी. कुठेतरी बाबाराव जाताय, तू कुठेतरी इंग्लंडमध्ये बसलेला आहेस, नारायणचं शिक्षण होत आहे पण त्याला सुद्धा या सगळ्या प्रवाहात यायचंय, तर त्यांचं घर म्हणून आम्ही मिळायचं कशाला, आम्ही स्त्रियांनी म्हणून हे घर चालवायचं तरी कसं. सावरकर सुद्धा तिकडे इंग्लंडमध्ये व्यतीत झालेले असतात. तर विचार करा, आज आपल्या घरातल्या व्यक्तीशी जेव्हा आपला संपर्क होत नाही त्यावेळेला आपल्याला वाटतं कुठे असेल, काय असेल, अगदी तुमची मुलगी असो, मुलगा असो, पण ज्या वेळेला आपल्या कुटुंबावर तिथे एकदम दयनीय परिस्थिती येऊन ठेवलेली आहे, पण आपण कुठेतरी इंग्लंडमध्ये बसलेलो आहे आणि आपण तिथून काहीच करू शकत नाही, कारण संशयाची सुई ही अगदी भारतातनं इंग्लंडपर्यंत येऊन ठेवलेली आहे. सावरकरांपर्यंत ही संशयाची सुई येऊन ठेवलेली आहे की बाबारावांनी जे काही केलं त्या सगळ्यामध्ये सावरकरांचं सुद्धा तितकंच मत किंवा तितकंच समर्थन होतं. त्यावेळेला सावरकर ज्या वेळेला माईंचं ते पत्र वाचतात त्यावेळेला सावरकर माईंना एवढंच म्हणतात की अमर होय मी वंशजाला निर्वंशीचा देवा होईल, की आपला संपूर्ण वंश अमर होईल, कारण आपण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आज आपण लढतो. ते म्हणतात की बहिणी, केवळ आम्ही 3 भाऊ आहोत, परंतु जर आम्ही 7 भाऊ असतो ना तर 7 भाऊ या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामात उभे राहिलो असतो आणि आम्हाला कोणीही अडवू शकत नसतं, कारण की आमच्यासाठी आमचं उदाहरण ध्येय म्हणजे केवळ या देशाचं स्वातंत्र्य. ते म्हणतात की धन्य धन्य ही वंशजाला निर्वंशीचा देवा. ते म्हणतात की आम्ही धन्य झालो कारण की आमचं संपूर्ण जीवन आम्ही हा संपूर्ण प्रवासात घालवू शकतो. आणि मला असं वाटतं की आपली स्वातंत्र्य देवता आपली आई ज्या वेळेला त्या ब्रिटिशांच्या मगरमध्ये अडकली आहे ना, त्यावेळेला त्या ब्रिटिशांच्या कैदेतनं तिला सोडवण्याचं काम ज्या वेळेला आमच्या भावांच्या हातातनं घडतंय, ज्यावेळेला आपल्या सावरकर कुटुंबाच्या माध्यमातून घडतंय, त्यावेळेला मला असं खरंच वाटतं की आम्ही खूप धन्य आहोत आणि आम्ही नक्कीच अमरत्वाला पोहोचणार आहोत. हा सगळा प्रसंग ज्या वेळेला घडतो त्यावेळेला सावरकरांवर अशी संशयाची सुई येते, त्यावेळेला सावरकरांना आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाटतं की त्यांच्यावरती जो काही खटला चालणार आहे, जो काही खटला होणार आहे तो इंग्लंडमध्ये चालणार. कारण की इंग्लंडवरती पॉलिटिकल प्रेशर, इंटरनॅशनल प्रेशर, कारण इंग्लंड त्यांच्या देशामध्ये काहीतरी चुकीचा निर्णय लावू शकत नाही, पण भारतामध्ये तर ढोबळ कारभार होतोय, संपूर्ण इंग्लंडच्या लोकांच्या आधिपत्याखाली ते काहीच नाही करू शकत. ज्यावेळेला सगळी परिस्थिती होत असते त्यावेळेला सगळे प्रयत्न करत असतात की सावरकरांवरचा जो खटला आहे तो पूर्णपणे इंग्लंडमध्ये चालावा, पण ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते काही मुळीच मान्य नसतं. त्यामुळे सावरकरांना पुन्हा एकदा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू होतो, खटाटोप सुरू होतो. आणि मगच ज्या वेळेला इंग्लंडमधील सावरकरांना भारतात आणण्यात येत असतं त्यावेळेला त्या मार्सेलीच्या उडीचा प्रसंग आपण सगळीकडे ज्या वेळेला सावरकर भारतामध्ये येत असताना ते आधीच मादाम गामा आणि विजय साहित्य त्यांना भेटतात आणि ते असं म्हणतात की जमलंच तर आपण त्या फ्रान्सच्या किनाऱ्यावर भेटूया. तर विचार करा, आज आपल्या म्हणजे आजपर्यंत बघा की आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण मुलांना मराठी शिकवतो, कमी शिकवतो म्हणत असतात, इंग्रजी शिकवतो, गणित शिकवतो, विज्ञान शिकवतो, त्याला आपण समाजशास्त्र नावाचा विषय शिकवतच नाही. म्हणजे मुलं सुद्धा इतिहास आणि भूगोल हा विषय दुर्लक्षित असतो. ठीक आहे, एका रात्रीत अभ्यास होईल, आपण पास होतोय, काही करायची गरज नाही. पण त्या काळात तो माणूस असा की त्याला इतिहास सुद्धा माहितीये, त्याला भूगोल सुद्धा माहितीये, त्याला इंटरनॅशनल रिलेशन सुद्धा माहितीये. म्हणजे त्या माणसाला हे माहितीये की ज्यावेळेला आपण इंग्लंडमधून भारतात येत असतो त्यावेळेला कुठे ना कुठे फ्रान्स लागतो आणि त्या फ्रान्सच्या धर्तीवरती जर आपण उतरलो तर त्या धर्तीवरून हे ब्रिटिश आपल्याला उचलून घेऊ शकत नाही, कारण की इंटरनॅशनल रिलेशन तसेच आहे. आज विचार करा, आज आपला विजय माल्य पडून गेलेला, आपण त्याला नाही आणू शकत. आपल्या पोलिसांनी ठरवलं की आपण जायचं त्या धर्तीवरून त्याला उचलून आणायचं, आपण नाही आणू शकत कारण त्याचे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत, तसे नॉर्म्स आहेत. आपल्याला त्यांना पत्र पाठवावे लागतील, मग त्यांचे लोकांनी मान्य केले तर ते त्याला धरतील, मग ते आपल्यापर्यंत सुपूर्द करतील. हा सगळा
व्यक्ती एखादी गोष्ट करायचं ठरवतो की समजा आपल्याला ती 3-4 दिवसांनी करायची, आपल्याला असं किती वेळ होत असतं ते कधी पूर्ण होईल कधी संपेल, आपण किंवा घरात एखादा सण असला तर आईला टेन्शन आलेलं असतं की स्वयंपाक करायचा इतक्या लोकांचा किती लवकर होईल, कशा सगळ्या गोष्टी होतील म्हणून 6 दिवस पूर्ण होतात. पण सावरकर अगदी शांत असतात. ज्या वेळेला त्यांना असं जाणवतं की अच्छा फ्रान्सचा किनारा खूप जवळ आलेला आहे, इथे आपण उडी मारू शकतो. सकाळचे काहीतरी 6 वाजलेले असतात. पार्कर आणि पॉल नावाचे असे 2 ब्रिटिश अधिकारी आणि 2 अजून अधिकारी असे एकूण 4 अधिकारी सावरकरांसोबत असतात. कारण त्यांना माहिती असतं डेंजरस माणूस आहे हा, कधीही काहीही करू शकतो. सकाळचे 6 वाजता सावरकर त्यांना समोर होतात आणि म्हणतात की मला शौचालयात जायचंय, माझा प्रातिनिधी आटवायचा आहे म्हणून तर मला घेऊन चला. म्हणतात कावरे जरा वेळ थांब. सावरकर शांत बसतात. 15 मिनिटांनी ते पुन्हा त्यांच्याकडे जातात. 6:15 वाजलेले असतात. ते म्हणतात की अरे आता तरी जाऊ द्या, प्रातिनिधीला थांबवता नाही येत. त्या वेळेत त्या गोष्टी करायला हव्या म्हणून ते म्हणतात ठीक आहे हा इतका करतोच आहे घेऊन जाऊ म्हणून. सावरकर तिथे जातात. बरं आता तिथे गेल्या पण आपण लगेच काही करू शकत नाही ना, कारण ब्रिटिश अधिकाऱ्यांना संशय येईल आपल्यामध्ये. चटकन दरवाजा उघडतो आणि म्हणतात की ते माझा दात घासायचा ब्रश कमी झाल्यामुळे थोडा ब्रश पण केला, कारण त्यांना असं वाटायला हवं की व्यक्ती शांत आहे. आणि मग जेवढ्या वेळात हा ब्रश घ्यायला जाईल तेवढ्या वेळात आपल्याला हा संपूर्ण कार्यक्रम करायचा, इथून उडी मारायची. ज्या वेळेला त्यांना असं कळतं की अच्छा हा ब्रिटिश अधिकारी गेलेला आहे, स्वतःच्या अंगावरचा सदरा काढतात. तो सदरा ते कसा लटकवतात ज्या काचेवरून बाहेरच्यांना म्हटलं दिसेल का, तर बाहेरच्या व्यक्तीला म्हटलं दिसायला नको. आणि मग जे आपण भोग कशाला असं म्हणतो, थोडं बहुतांश लोक त्या भोगाच्या नावावर सुद्धा कन्फ्यूज असतात की नेमकं ते भोग होतं काय. तर जर आपण क्रूज बघितली असेल किंवा इंग्लिश मूव्हीज बघितले असतील तर आपल्याला जाणवेल की कोणत्या पण मोठ्या बोटीला कोणत्या पण आग बोटीला असे गोल असतात का, तर प्रकाश बाहेरचा मध्ये यावा आणि जर असं मोठं वातावरण मध्ये सुद्धा असावं. सावरकर बघतात की अच्छा हा गोल आहे, स्वतःच्या अंगातलं जाणवं काढतात आणि म्हणतात एका व्यास मोजून बघूया की आहे. तर त्यावेळेला 12 इंच त्याचं 16 इंच त्याचं संपूर्ण निघतं रेडियस, पूर्ण डायमीटर त्याचा निघतो की 16 इंचाचा आहे. सावरकर स्वतःचं नुसतं कारण आपण तर 32 इंचाचा आहे, विचारा कसे सामान्य माणूस कॅल्क्युलेशन करतोच ना की इथून आपला पुढचा प्रवास कसा होणार आहे म्हणून. हे सगळं ज्यावेळेला होत असतं त्या म्हणतात की प्रयत्न करून स्वतःची ती काच फोडतात जी त्या म्हणजे ती जे भोग असतात ते, कारण ते लोक परत येणार ह्या सगळा कार्यक्रम त्यांना पूर्ण करायचा आहे. ते फोडल्यानंतर कसं तरी ते आपलं मान बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, एका हाताने बाहेर काढून दाब देण्याचा प्रयत्न करतात की कसं तरी अर्धा हातात कसं तरी मी इथून बाहेर पडेल. पण या सगळ्या प्रसंगामध्ये त्यांच्या अंगाला जखमा होत जातात. तर विचार करा जितकं जागा नाहीये तितक्यामुळे एक त्याच्यापेक्षा थोडासा मोठा माणूस हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला सावरकर उडी मारतात अंगावरती सगळे म्हणजे जखमा झालेले असतात, रक्त निघत असतं आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये उडी मारतात. तुम्ही विचार करा की आज आपण कुठेतरी उडी मारतोय, तिकडे 1-1.5 किलोमीटरवरती आपल्याला समुद्र दिसतोय, त्या समुद्रात संपूर्ण आपल्याला त्या खाऱ्या पाण्यामध्ये पोहत जायचं, किती त्रास होत असेल. आणि पण विचार करा की त्या 1-1.5 किलोमीटरचं जे अंतर असेल त्या किलोमीटरच्या अंतरामध्ये सावरकरांच्या मनात काय विचार असतील आपण विचारच नाही करू शकत की त्या क्षणाला तो माणूस काय विचारत असेल की जर मी तिथपर्यंत पोहोचलो तर मी स्वातंत्र्य संग्रामात पुन्हा एकदा येऊ शकतो, पण जर मी नाही पोहोचलो तर मला आयुष्यभर या ब्रिटिश लोकांच्या अधिपत्याखाली राहावं लागेल आणि या स्वातंत्र्याच्या संग्रामात मी काहीही करू शकणार नाही. कसे तरी सावरकर पोहत तिथे पोहोचत असतात. मागून पूर्ण पोळ्या त्यांच्यावर मारल्या जात असतात. त्यांच्या मागे लोक पटापट बोट वळवतात, काही लोक पोहण्याचाही प्रयत्न करतात. आणि मग ज्या वेळेला सावरकर त्या किनाऱ्यावरती पोहोचतात कदाचित त्यांनी एक श्वास असाही घेतला असेल की अच्छा आपण पोहोचलो, कदाचित आपण इथून सुटून जाऊ, आपण पुन्हा या इंग्रजांच्या या ब्रिटिशांच्या हाती लागणार नाही, इथूनच आपण मोकळे होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या प्रसंगात ह्या सगळ्या प्रयत्नात तिथल्या एका अधिकाऱ्याला भेटतात. ते इंग्लिश मध्ये बोलत असतात, तो फ्रान्सच्या भाषेत बोलत असतो, त्याला आपली भाषा कळत नाही, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. ते सांगत असतात की मी पॉलिटिकल प्रिझनर आहे आणि मी इथे राहू शकतो कारण फ्रान्सच्या धर्तीवरून कोणताच ब्रिटिश व्यक्ती आम्हाला इथे उचलून घेऊन जाऊ शकत नाही, कारण मी भारतीय आहे आणि माझ्याकडे माझे काहीतरी हक्क आहेत, माझ्याकडे माझे काहीतरी अधिकार आहेत. तो त्या अधिकाऱ्याला मुळात काही कळत सुद्धा नाही. आपण ब्रिटिश अधिकारी येत असतात, ते त्या अधिकाऱ्याला लाच देतात. लाच ही तेव्हा सुद्धा विकली जात होती, ती आजच्या समाज व्यवस्थेतही तितकीच आपल्याला विकली जातात. त्या फ्रान्सच्या अधिकाऱ्याला लाच मिळते आणि तो सावरकरांना किंवा त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाती घेऊन देतो. माहिती प्रसंग सगळ्यात वाईट याच्यापेक्षा पण काय म्हणून ज्या वेळेला सावरकरांना पकडलं जातं आणि त्यांना
इकडून जात असतात आणि असं एकदम त्यांची नजर मागे जाते. त्या ठिकाणी व्ही.के. सय्यर आणि मादाम कामा उभे असतात अगदी 5 मिनिटांची. जर त्या 5 मिनिटात व्ही.के. सय्यर आणि मादाम कामा त्या फ्रान्सच्या अधिकाऱ्यापर्यंत, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या असत्या तर कदाचित सावरकर त्या फ्रान्समध्ये सुटले असते. विचार करा, आपण म्हणतो 5 मिनिटात काय होणार आहे, पण 5 मिनिटात या देशाचा एक स्वातंत्र्य सेनानी ते ब्रिटिशांच्या हाती पुन्हा एकदा लागला. ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडला त्यावेळेला इंटरनॅशनल पॉलिटिक्स खूप जास्त उलटपालट झाली. कारण आजही ज्या वेळेला काही गोष्टी घडतात त्यावेळेला जर इंटरनॅशनल पॉलिटिक्स इतकं होतं, त्यावेळेला एका पॉलिटिकल प्रिझनरला फ्रान्सच्या धर्तीवरून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पकडून नेलेलं होतं. मुळात ज्या अधिकाऱ्याने लाच घेतली त्याला तर बरखास्त केलं जातं. पण आज ज्या वेळेला एखादी घटना घडते, आज जर तुम्ही डोंबिवलीचा विचार करा तर मला नाही सांगता येणार, पण 20च्या आसपास वृत्तपत्र देखील असतीलच, आपण सांगू शकतो, किंवा प्लस असतील, पण कमी नाही. आज वृत्तपत्रांची संख्या खूप जास्त आहे. पण त्या काळामध्ये भारतातल्या एका पॉलिटिकल प्रिझनर विषयी ज्या वेळेला जगभरातल्या 108 वृत्तपत्रांमध्ये दिलं जातं, कदाचित 108 पेक्षा पण जास्त आकडा येतो, त्यावेळेला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे किती महान असणार. ज्यावेळेला सगळ्या गोष्टी घडतात आणि फ्रान्सवर खूप सारा दबाव येतो. फ्रान्स त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटला म्हणतं सुद्धा की आम्हाला पुन्हा द्या म्हणून, सावरकरांना आम्हाला आमच्या धर्तीत पुन्हा हवंय, पण ब्रिटिश सरकार कुठे देणार. प्रसंग इतका चालू असतो की पुढे काहीच दिवसांमध्ये फ्रान्सचा जो सुरक्षा दलाचा अधिकारी आहे त्याला सुद्धा पूर्ण राजीनामा द्यावा लागतो. कारण फ्रान्सचे जे नागरिक असतात ते स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेला प्रश्नचिन्ह उभं करतात की आज जर तुम्ही एखाद्या भारतीयाला वाचवू शकले नाही तर तुम्ही आम्हाला काय वाचवू शकणार. पुढे जो प्रसंग अगदी त्यांच्या पंतप्रधानांपर्यंत, त्यांच्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचतो आणि बरीच फ्रान्सच्या राजकारणातही त्या काळात उलटपालट होते. बरं, ज्यावेळेला इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये इतक्या सगळ्या गोष्टी चालू असतात की अगदी फ्रान्स म्हणताय की सावरकरांना पुन्हा आमच्याकडे द्या म्हणून, या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधी इकडे सावरकरांना 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा सुनावण्यात आलेल्या असतात. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट ही सुद्धा वाट बघत नाही, कारण त्यांना सावरकरांना पुन्हा फ्रान्सच्या हाती द्यायचंच नाही. त्यांना सावरकरांना काळ्या पाण्यासाठी अंदमानात पाठवायचंच आहे. बरं, ज्या वेळेला हा सगळा प्रसंग चालू असतो त्याच्या थोडंसं आधी म्हणजे सावरकर ज्या वेळेला मुंबई जेलमध्ये असतात त्यावेळेला त्यांना येसुबाईंनी भेटायला येतात. सावरकर येसुबाई नाही, सावरकरांच्या पत्नी माई त्यांना भेटायला येतात आणि सावरकर माईजवळ असे बसतात आणि म्हणतात की तुझा मी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, कारण की आपल्या संसाराला, मी स्वातंत्र्याच्या संसारासाठी पुन्हा एकदा आम्ही टाकलंय. येसुबाईंनी त्यांना सांत्वन करून म्हणतात, माई त्यांना सांत्वन करून असं म्हणतात की नाही, हा पूर्ण स्वातंत्र्याचा संसार आपण सोबत करूया म्हणून. प्रसंग त्या कुटुंबावरती खूप जास्त येत असतात. आज मी अगदी जनरली सांगेल की सोसायटीमध्ये कचरा झाला आणि घरातल्या पुरुषाने समजा कंप्लेंट टाकली तर घरातली स्त्री जी असते किंवा बायको जी असते ती सुद्धा कटकट करते, काय उगाच तुम्हाला समाज सुधारणा करायचं असतं. म्हणजे आज स्वतंत्र मिळाल्यानंतर, आज आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा आज ही परिस्थिती आहे. पण त्या काळामध्ये जोडीने लोक या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामाच्या प्रवासात आलेले ज्या वेळेला दिसतात त्यावेळेला त्यांच्याकडून शिकण्यासारखं आजच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला, भविष्याला सुद्धा मदत करायचं आहे. सावरकरांना ज्या वेळेला या सगळ्या प्रसंगानंतर त्यांना ज्या वेळेला 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा दिल्या जातात त्यावेळेला ते त्याचा विरोध करतात. ते म्हणतात की कसं 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा, एक माणूस जर एक जन्म घेतो तर त्याला एकच जन्मठेप मिळाला. जर तुम्ही त्याला 2 जन्मठेपा देत असाल तर ते अगदी पूर्णपणे चुकीचं आहे. कारण जर मी एका जन्मात आहे तर मी 25 वर्षांची एक जन्मठेप भोगायला तयार आहे, पण मी 2 जन्मठेपांना जाणार नाही. ब्रिटिश अधिकारी ऐकत नाही. सावरकर त्यांना म्हणतात की आमच्याकडे पुनर्जन्माची कन्सेप्ट, जर तुम्ही मला 2 जन्मठेपा देणार असाल म्हणजे तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवू, कारण एका जन्मात तुम्ही 2 जन्मांचं मला शिक्षा भोगायला लागताय. ब्रिटिश अधिकारी ते ऐकणार नाही. ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडतो आणि वेळ येते ती म्हणजे तात्यारावांना अंदमानात जाण्याची. महाराजा नावाची आगबोट असते. अगदी सावरकरांबरोबर कित्येक कैदी असतात जे या प्रसंगात, या प्रवासात त्यांच्यासोबत पुढे जाणार असतात आणि कितीतरी लोक कुतूहलाने बघायला येतात की अच्छा कोण चालले अंदमानाच्या शिक्षेला, किंवा कितीतरी लोक सावरकर चालले या दुःखाने सुद्धा त्या ठिकाणी एकत्र जमतात की एक असा स्वातंत्र्य सेनानी चाललाय जो आतापर्यंत लढत होता, ज्याला 50 वर्षाची शिक्षा दिलेली, कदाचित हा परत येईल का नाही येणार याचं दर्शन आपल्याला पूर्ण होईल का नाही म्हणून. सावरकर त्यांच्या पुस्तकात असं लिहितात की ज्या वेळेला मला त्या महाराजा
की महाराजा आकोड म्हणजे कोणतीच बोट नव्हती, ती मला माझी पिढी सुद्धा वाटत होती. कारण एखाद्या व्यक्तीला त्या आकोटीवर अंदमानाच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर जाण्यासाठी चालवणं किंवा त्याला पुढे नेणं म्हणजे ती सरळ सरळ त्या व्यक्तीची पिढी होती. त्यावेळेला गर्दीच होती. गर्दीतला एक माणूस एकदम जोरात ओरडला की काला पाणी की शिक्षा मतलब मौत से मिलना. सावरकरांचे विचार त्यावेळेला अगदीच पुन्हा शांत झाले की मी अगदी मृत्यूला कवटाळायला चाललोय. मी अगदी त्या ठिकाणी चाललोय जिकडे मी परत येऊ शकेन का नाही. 50 वर्षांची शिक्षा. आज तुमच्यापैकी जर कोणी 50 वर्ष आयुष्याचे तुमचे झाले असतील तर तुम्हाला जाणवेल की ह्या 50 वर्षात तुम्ही किती काही गोष्टी केल्या, सुखाचे दुःखाचे कितीतरी वेगळे वेगळे प्रसंग तुम्ही अनुभवले असतील. परंतु त्याच्यामध्ये सुखाचे प्रसंग सुद्धा जरा जास्तच असतील. पण एखाद्या व्यक्तीने आयुष्याचे 50 वर्ष केवळ त्या कोठडीत राहायचं, त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत राहायचं म्हणजे त्याच्यावर झालेला हा किती अनन्वित अत्याचार असणार. सावरकर त्याच्या पुस्तकात असं म्हणतात की मला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर जायला काहीच नाही, जर स्वातंत्र्य मिळणार असेल ना तर मला जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण तिथे जमलेल्या प्रत्येकापैकी जर एका व्यक्तीने जरी असं म्हटलं असेल की जा म्हणतो जा, तुझ्या मागे तुझ्या व्रताचं कारण आम्ही फेडू, तर तिथल्या तिथे माझ्या तिरडीची फुलांची सेज झाली असते. पण ती तिरडीची फुलांची सेज होऊ शकली नाही कारण कोणत्याच व्यक्तीने त्यावेळेला त्यांच्यासाठी तिथे राहून आवाज उचलला. सावरकर निघाले. अंदमानात पोहोचण्याचा प्रवास म्हणजे 3 रात्र 3 दिवस. या संपूर्ण 3 रात्र 3 दिवसांच्या प्रवासामध्ये ज्या वेळेला त्या महाराजा कोटीच्या तळ बसल्यावरती सावरकर होते, अगदी असेच प्रज्वलित होत्या सावरकर. ज्या वेळेला त्या आंबोटीवरती सावरकर खालच्या बसल्यावरती म्हणजे खालच्या प्रवास करत होते, ज्या ठिकाणी ते बसले होते त्यावेळेला ते एकटे होते. कितीतरी प्रिझनर त्यांच्या सोबत त्या संपूर्ण प्रवासामध्ये होते. आणि एक व्यक्ती असं पळत पळत आला आणि एकदम सावरकरांना रागात तो गेला. त्यांना प्रश्न पडला की अरे हा सावरकर, आणि त्याने शेजारचा एक पिंप उघडला आणि एकदम दुर्गंधी त्याच्यात ना. त्यावेळेला त्यांना असं कळालं की तो पिंप म्हणजे शौचाचा पिंप होता. आणि तिथे जमलेल्या प्रत्येकच व्यक्तीला त्या 3 दिवस 3 रात्रीमध्ये त्याचे जेही काही प्रातःविधी करायचे होते ते त्याच ठिकाणी बसून तो करणार होता. आणि सावरकरांना एक जाणीव झाली की ह्या 3 दिवस 3 रात्रीच्या प्रवासात मला या पिंपा शेजारी बसायचंय. आज हायजीनच्या गोष्टी आपण सगळेच करतो. अगदी लहान मुलांना सुद्धा टिपटाप कपडे लागतात, हातावर माती नको, सगळ्या नको. पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला कळतं की आपण 3 दिवस एका अशा ठिकाणी राहणार आहोत ज्या ठिकाणी इतकी दुर्गंधी, ज्या वेळेला अंगावरचे कपडे असे एकदम खराब झालेले आहेत, ज्या वेळेला ते दमट हवामान सगळ्यांना असं डांबून डांबून दिलं जातंय आणि त्याच्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतिकारक सावरकर तिथे पोहोचतात. त्यांच्यासोबत त्यांचे सगळे जे सोबती असतात, ज्यांना शिक्षा झालेली असते ते सगळे तिथे पोहोचतात. डेव्हिड वॅली नावाचे एक आयरिश अधिकारी त्यावेळेचे जेलर, जे पूर्ण अंदमानाची परिस्थिती सांभाळायचे. ज्या वेळेला आलेल्या प्रत्येकाला सांगितलं जातं की अच्छा तू इथे राहणार आहेस, तुला हे करायचे, इथले हे नियम आहेत. सावरकरांचा जो बिल्ला होता ना, त्या बिल्ल्यावरती लिहिलं होतं 1910 to 1960 म्हणजे 50 वर्ष तुमच्यावर शिक्षा आहे म्हणून. आणि खाली डी असं नावाचं अक्षर आहे. डी म्हणजे डेंजरस प्रिझनर. आणि फक्त सावरकरांच्याच बिल्ल्यावर लिहिलं. ज्या वेळेला ते सगळे आले असं एकेकाचा बिल्ला बघणं चालू होता, किती वर्ष राहणार कुठले अधिकारी चेक करत होते. एका व्यक्तीने आला, त्याने सावरकरांचा बिल्ला बघितला. अरे 1910 ते 1960 केलंय म्हणून. सावरकरांना असं म्हणाले की तुम्ही काहीच काळजी करू नका, आमचं ब्रिटिश सरकार प्रचंड दयाळू. 1960 उलटलं की तुम्हाला लगेच तुमच्या मायदेशी परत पाठवतो. आता तुम्ही विचार करा की एखाद्या व्यक्तीवरती आता 50 वर्ष दिसतायत ना, म्हणजे हा किस्सा आता झालाय की ज्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो की आमचं ब्रिटिश सरकार दयाळू, ह्या व्यक्तीला माहिती नाहीये की आपण खरंच देशात परत जाऊ का नाही जाणार, आपल्याला इथे काय का आपण आपल्या इथेच मरण येतं म्हणून. पण तरी सुद्धा सावरकर त्या व्यक्तीला हे असं म्हणतात की तू काळजी करू नकोस, आम्ही तुम्हाला इतके वर्ष देशात राहू देणार आहे का याचा तुम्ही जरा विचार. म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या समोर असे प्रसंग घडत असतात त्यावेळेला सुद्धा आपल्या स्वातंत्र्याच्या निर्णयावर ते इतके ठाम ज्या वेळेला आपल्याला सगळ्यांना दिसतात ना, मला असं वाटतं खऱ्या अर्थानं त्यांचा तो विचार, त्यांची ती स्वाभिमानी वृत्ती जरी आपण सगळ्यांनी आपल्या आचरणात आणली तरी सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये काही नैतिक बदल घडवून आणू शकतो. सावरकर त्या
सामान्य माणसाची उंची असते 5-5.5 मॅक्स 6. त्याच्यावरती जर 8-8.5 त्याची जर तिथे खिडकी असेल तर त्या माणसाला सूर्यप्रकाश काय बाहेरचा काहीच दिसणार नाही, काहीच नाही. आणि गेल्यावरती पहिले 6 महिने सावकाराला सॉलिटरी कन्फाइनमेंट, म्हणजे अगदी कोणीच त्यांना भेटणार नाही, काही नाही. दरवाजा 2च वेळा उघडला जाईल, एकदा सकाळी एकदा संध्याकाळी. सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे विचार करा, प्रातःविधीला सुद्धा बाहेर जायचं ना. सकाळी एकदा तुम्ही बाहेर आले की त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी बाहेर येणार, संध्याकाळी बाहेर आले की त्याच्यानंतर तुम्ही मध्ये गेले की तुम्ही डायरेक्ट सकाळीच बाहेर. मग त्या कोठडीमध्ये त्यांच्यासाठी 2 भांडे ठेवले जायचे, एक पिण्याच्या पाण्याचं भांड आणि एक शौचाचं भांड. म्हणजे जेही काही रात्री जर तुम्हाला कुठे जावंसं वाटलं तर तिथेच. बरं, त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स काय, तर आज आपण ज्यावेळेला जेवण करतो, आई भाजी बाजारात खायला जाते, आई ती भाजी निवडून घेते, चांगली आहे भाजीवाल्याला, पैसे थोडेसे जास्त गेले पण खराब भाजी घेऊ नको, आजारपणाला आपण निमंत्रण देऊ नको. पण त्या अंगणाच्या तुरुंगामध्ये ज्या कैद्यांना बाहेर पाठवलं जायचं की जा भाजी आणा म्हणून, ते काही भाजी निवडून वगैरे आणायचं नाही. सावध असं म्हणतात की ज्या वेळेला तो कैदी जायचा ना बाहेर त्यावेळेला तो चांगल्या पायाने जायचा, पण ज्या वेळेला तो परत यायचा त्यावेळेला त्यांच्या पायातनं पूर्णपणे रक्त निघून असायचं. ते रक्त कसं तर आपल्याला कोचिड माहितीये की कुठे पण जिथे खूप जास्त गवत वगैरे असतं, जे खराब गवत असतं त्या ठिकाणी कोचिड असतं, ते असे टिपून बसलेले असतात, त्यांना रक्ताचा वास आला की ते डायरेक्ट पायावर येऊन चिटकतात आणि जोपर्यंत त्याचं पोट भरत नाही तोपर्यंत ते शरीरातलं रक्त खेचत असतात. तर ज्या वेळेला या प्रिझनर्सला, या कैद्यांना बाहेर पाठवलं जायचं भाजी आणा म्हणून, त्यावेळेला त्यांच्या पायाला ते भरपूर सारे गोचिड चिटकायचे आणि ते परत यायचे ते रक्ताच्या माखलेल्या पायात. परत जायचं म्हणजे पटापट भाजी तोडायची. म्हणजे ज्या वेळेला हे कैदी जायचे त्यावेळेला ते निवडायचे वगैरे नाही, जी भाजी हातात आली ती डायरेक्ट टाकायची. आणि ती कापलेली भाजी आल्यानंतर कैदी म्हणजे अन्नमाला सुद्धा ती निवडली जायची नाही, तर ती तशीच्या तशी स्वयंपाकघरात टाकली जायची, तशीच्या तशी ती भांड्यात पडायची आणि डायरेक्ट तिचं जेवण करायचं. ज्या वेळेला हे जेवण त्या कैद्यांच्या हातात यायचं त्यावेळेला त्या जेवणामध्ये अगदी सापाचे, पालीचे तुकडे सुद्धा आढळायचे. कारण की ज्यावेळेला ती भाजी चिरली जायची त्यावेळेला ती निवडली थोडी जात होती, ती जंगलाच्या वातावरणात भाजी शिरले जायचे कार्यक्रम होते. म्हणजे ते सापाचे, ते पालीचे तुकडे आधी बाजूला काढायचे आणि मग ते जेवण करायचे. बरं, त्या जेवणातून माणसाला त्रास होणार, पोटदुखीचे, पोटाचे विकार होणारच. त्याच्यामुळे असं जेवण केल्यानंतर त्या व्यक्तीला किती वेळा शौचात जावं लागू शकतं हा सुद्धा प्रश्न मांडला जातो. बरं, ज्यावेळेला रात्रभर जर तो व्यक्ती त्या कोठडीमध्ये आहे तर जितक्या वेळा जातोय कदाचित जर ते भांड भरलं आणि त्या भांड्याच्या बाहेर जर कदाचित ते काही आलं तर हाच जो आपला ब्रिटिश अधिकारी आहे किंवा तिथला जो काही जेलर आहे आणि त्याने जर ते बघितलं किंवा त्याला जर खूप गर्दी आली तर तो आपल्याला खूप मारणार. तो इतका मारणार की मरणोपर्यंत मारणार. म्हणून आपल्या सगळ्यांनी ते सगळं आवडायचं का, तर त्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचायला नको, कारण की पुन्हा एकदा मार कोण खाणार, पुन्हा त्याच गोष्टींसाठी. 6 महिन्यांची ज्या वेळेला सॉलिटरी कन्फाइनमेंट पूर्ण झाली, त्या कन्फाइनमेंट नंतर ज्या वेळेला सावरकरांना असं दिसलं की त्या कन्फाइनमेंट नंतर त्यांना कोडू दिला गेला. अगदी कन्फाइनमेंटच्या काळात त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोडूवरती तेल काढायचं म्हणून, तुम्ही काथा कुटायचं म्हणून. काथा म्हणजे अगदी साधा नाही, म्हणजे आईने मला पण सांगितलं की जा नारळाची चटणी करायची, नारळ सोडला तरी आम्ही चिमट्या शोधतो, त्या सगळ्या साली काढायच्या म्हणून. म्हणजे शहाळ्याचं जे हिरवं नारळ असतं त्या हिरव्या नारळाला फोडायचं ते हाताने आणि हाताने त्याचे सगळे साल काढायचे. आणि रोज त्या काठ्या कुटायच्या सुद्धा, ते कुटत असताना हातावरती जे छाले पडत असतील, कारण तिथे काही बॉडी लोशन वगैरे अशा काही व्यवस्थाच नाही. अंदमानाचं वातावरण प्रचंड दमट, कारण सगळ्या बाजूने समुद्र किनारा वेढलेला आहे, त्यामुळे सगळ्या हाताला जखमा. आणि सगळ्यात शक्तिशाली प्राणी ज्याला आपण बैल असं म्हणतो की जो सगळ्यात जास्त तेल काढू शकतो, त्या बैलापेक्षा जास्त तेल या कैद्यांनी काढायचं. मुळात समजा इतकं तेल निघालं नाही तर त्यांना खडीबारी नावाची एक शिक्षा दिली जायची. ती शिक्षा म्हणजे कशी की तुमचे दोघंही हात साखरदंडामध्ये बांधलेले असतील, तुमचे दोघंही पाय बांधलेले असतील आणि तुमच्या पायाच्या मध्ये एक लाकूड ठेवलेलं असते. आणि शिक्षा तुम्हाला ज्यावेळेला संपूर्ण बांधलेलं असेल ते म्हणजे काही 1-2 तास वगैरे नाही आहे किंवा 1 दिवस म्हणून नाही, 7 ते 8 दिवस तुम्ही असेच बांधलेले असायचे. तुम्ही तुमचे सगळे विधी असेच करायचे आणि त्या 8 दिवसाच्या शिक्षेनंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा तितकंच तेल काढायचं जितकं तुम्ही आधी काढायचं. म्हणजे आराम वगैरे असल्या काही गोष्टी. आणि समजा तुम्ही ते नाही काढलं तर तुम्ही पुन्हा एकदा त्या खडीवारीच्या सामोरे असते. ज्यावेळेला या सगळ्या अनन्वित अत्याचार केवळ सावरकरांवरच नाही तर ज्यावेळेला त्यांच्या सोबती जे कैदी होते त्यांच्यावर सुद्धा घडत होते, ज्यावेळेला सगळा प्रसंग त्यांच्यासमोर घडत होता त्यावेळेला त्यांना हे माहिती होतं, कारण बॅरिस्टरचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं की ऍम्नेस्टी पिटिशन नावाची एक तरतूद या ब्रिटिश सरकारच्या मध्ये. मुळात लोक त्याला आजही
महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपल्यावरती खूप मोठं संकट आहे, कारण आपण पुढच्या भविष्याला असंच आपल्या काहीचा इतिहास सांगतो. ॲम्नेस्टी पिटिशन म्हणजे थोडक्यात काय, आज ही पर्सी पिटिशन नावाची जी तरतूद आहे ती आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेली आहे. ज्यावेळेला निर्भयाची केस झाली होती, त्या निर्भयाचे 4 आरोपी होते, त्याच्यातले कितीतरी जणांनी कितीतरी वेळा पर्सी पिटिशन दिल्या होत्या की आम्हाला सोडा म्हणून, पण राष्ट्रपतींकडे अधिकार असतो की सोडायचं का नाही, पण त्यांना कोणी सोडलं नाही आणि पुढे त्यांना फाशीची शिक्षा झाली होती. ॲम्नेस्टी पिटिशन म्हणजे काय, तर समजा एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वाढदिवस असला किंवा त्यांचा एखादा सण असला, उत्सव असला, तर ते एखादा दिवस ठरवायचे संवैधानिक स्वरूपामध्ये की ह्या दिवशी आपण काहीतरी कैद्यांना सोडूया म्हणून, त्याच्यासाठी पत्र करायची. मग सावरकरांनी पहिलं पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा एक नमुना होता, एक फॉर्मॅट होता. आज जसं आपण एखाद्या गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट काढायला गेलो तर आपल्याला एक डॉक्युमेंट मध्ये संपूर्ण माहिती भरावी लागते, तसंच त्या ॲम्नेस्टी पिटिशनचा एक फॉर्मॅट होता, त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला लिहावं लागायचं. सावरकरांनी पहिलं पत्र लिहिलं, दुसरं दिलं, तिसरं दिलं, जवळपास त्यांनी 8-10 पत्र लिहिली. सावरकर असं कुठेच म्हटले नाही की मी 12 ब्राउनी तुला पाठवले की माझी चूक झाली. सावरकर असं कुठेच म्हटले नाही की जिथे जिथे आम्ही मदनलाल झिंगरांच्या मदतीने वायूचा खूप केला असेल किंवा आम्ही भारतामध्ये बॉम्ब बनवायचे कसे याचं तंत्रज्ञान पाठवण्याचा प्रयत्न केला असेल किंवा पाठवण्याचं सगळं आम्ही काम केलं असेल की त्याची चूक आहे म्हणून सावरकर म्हणाले की मी आतापर्यंत जे केलं ते सगळं केलं, पण याच्या पुढे मी राजकारणात सक्रिय सहभाग घेणार नाही, तुमच्या विरोधात म्हणून असं सक्रिय कोणतेच काम करणार नाही. बरं, आपण जर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आपण जर इतिहास बघितला तर ही पत्र म्हणजे की आता नाही आलेली आहे. लोक आजकाल सगळीकडे टाकतात की सावरकरांनी माफी मागितली. अगदी सरकारने ही पत्र तेव्हा सुद्धा छापली होती ज्यावेळेला सावरकर जिवंत होते आणि सावरकरांनी कधीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. ना कधी सावरकरांनी आक्षेप घेतला ना कधी सावरकरवादी लोकांनी आक्षेप घेतला, कारण सावरकरांनी मान्य केलं. कारण सावरकरांचा मेन मुद्दा काय होता, उपयुक्तता. ह्या कोठडीमध्ये 50 वर्ष राहून मी माझ्या देशासाठी काय करणार आहे, काहीच नाही करू शकत. पण जर मी प्रयत्न केलो, या कोठडीतून जर मी बाहेर पडलो तर कदाचित मी माझ्या देशासाठी कुठेतरी पूरक ठरू शकेल, कुठेतरी उपयुक्त ठरू शकेल. आणि सावरकरांसोबतच कितीतरी लोकांनी ॲम्नेस्टी पिटिशन लिहिली आणि या ॲम्नेस्टी पिटिशनच्या माध्यमातून काही जण सुटले सुद्धा. मग ज्या वेळेला आपल्या देशातल्या म्हणजे एकदम विषय तुम्ही बाजूला ठेवून एकदम साधा विचार केला की आज जे राजकीय नेते किंवा जे सामान्य नागरिक या सगळ्या विषयावर दूषण लावण्याचा प्रयत्न करतात की सावरकरांनी माफी मागितली असा जो वाक्प्रचार ते करतात, त्यावेळेला मला असं विचारायचं वाटतं की जर एखादा व्यक्ती ज्याने आपल्या स्वातंत्र्यासाठी काम केलं तो जर येणं प्रकारे कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून जर या देशातून स्वातंत्र्य आणण्याचा प्रयत्न करत असेल, त्या काळाकाळाच्या शिक्षेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण भारतीय म्हणून त्या व्यक्तीला समर्थन करायला आलो की आपण त्याच्या विरोधात उभं राहिलो. मुळात आपल्या भारतीय असण्यावर, आपल्या भारताविषयी असलेल्या प्रेमावरच कुठेतरी आपण भारतीय म्हणून दूषण लावून प्रश्नचिन्ह उभं करत असतो असं मला कुठेतरी जाणवतं. ज्यावेळेला हे सगळे प्रसंग घडले, कधीतरी सावरकरांना कोणी सोडलं नाहीच म्हणून. ज्यावेळेला ब्रिटिश सरकारला वाटलं की आता ते काही अंतमानात जास्त वेळ टिकू शकत नाही, महायुद्धाची वगैरे परिस्थिती चालू होती, सावरकरांना रत्नागिरीत आणलं, त्यांना रत्नागिरी स्थानबद्धतेमध्ये ठेवली आणि त्या स्थानबद्धतेत त्यांना सांगितलं की तुम्ही रत्नागिरीच्या बाहेर कुठे निघायचं नाही, तुम्ही कोणत्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये जायचं नाही, तुमच्या घराच्या बाहेर नेमका एक नेहमी पाळत ठेवणार असणार आहे म्हणून. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या. बरं, त्यावेळेला सावरकरांनी ठरवलं आज समाजाला गरज काय, तर समाजाला गरज आहे संघटित होण्याची. मुळात आपण सावरकरांचं कवित्व वाचतो, आपण त्यांचं कृतित्व वाचतो, आपण त्यांचा विज्ञाननिष्ठपणा वाचतो, पण सावरकरांच्या हिंदुत्वावर आजही आपण प्रश्नाचिन्ह उभं करतो. सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे असं नाही हो की सकाळी देवाची पूजा करा, पारायण करा, संध्याकाळी सुद्धा पूजा करा, दिवसातले 4 वेळा दिवे लावा. सावरकर म्हणाले, म्हणजे सावरकरांनी जेव्हा विज्ञाननिष्ठपणा मांडला त्यावेळेला त्यांनी कधीच हिंदुत्व हे अशा अर्थानं मांडलं. ज्या वेळेला भारत देश स्वतंत्र होण्याच्या पायरीकडे आला होता, सावरकरांना माहिती होती की याच्यानंतर राजशाही पद्धत राहणार, त्यानंतर जे येईल ते म्हणजे लोकमत असेल आणि लोकमत बहुमतानेच येईल. आजही आपण जर आमची सरकार व्यवस्था बघितलं तर ज्या पार्टीकडे बहुमत असतं ती सेंट्रलमध्ये किंवा स्टेटमध्ये आपलं सरकार बनवत असते, ती संपूर्णपणे राज्यकारभार सांभाळण्याचा प्रयत्न करते. पण मुस्लिम लीगचं तेव्हा काय म्हणणं होतं की जरी सुद्धा आम्ही 20% असतो तरी सुद्धा आम्हाला बहुमत जे बहुसंख्य लोक आहेत म्हणजे 80% लोक त्यांच्या इतके जागा आहेत, त्यांच्या इतक्या म्हणजे आमच्या 20% त्यांच्या 80 असं नाही, आमच्या पण 50% आणि त्यांच्या पण 50%. सावरकरांचा मुळात ह्या सगळ्या परिस्थितीला विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं, सावरकरांचंच नाही तर तत्कालीन कित्येक लोकांचा या सगळ्या परिस्थितीला विरोध होता की
की जर 80% आहेत तर त्यांना 80% जागा मिळाल्या आणि जे 30% आहेत त्यांना 20% जागा मिळाल्या. सावरकरांना तेव्हा जाणवलं की आपण हिंदू म्हणून संघटित येण्याची गरज काय, तर आपल्याकडे आपलं बहुमत असेल, आपल्यावर कोणीतरी येऊन राज्य करणार नाही. पेहेलगावची घटना घडली. त्या घटनेमधून आपण नेमका हा बोध नक्कीच घ्यायला हवा की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला विचारलं जातं की तू हिंदू आहेस का, ज्या वेळेला केवळ त्याला हिंदू आहेस हे विचारल्यानंतर जर एखाद्याने असं हसवून दिलं की हो मी हिंदू नाहीये म्हणून केवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, तर त्याला त्याचे वस्त्र काढायला लावले जातात. त्याला विचारलं जातं की तू खरंच हिंदू आहेस का, तुला आयत वाचता येते का, तुला मुस्लिम धर्मातले जे त्यांचे काही वाक्य असते तर तुला म्हणता येतात का, ज्या वेळेला हिंदू स्त्रियांना कपाळावरची टिकली काढावी लागते. इतकी दुर्दशा ज्या वेळेला आज 2025 मध्ये फार होत नाही, अगदी मागच्या 1-1.5 महिन्यातच आपण परिस्थिती बघतोय, या सगळ्या प्रसंगात आपण बघतो, तर खरंच आजचा हिंदू सुरक्षित नाहीये. आणि तो सुरक्षित केव्हा असेल ज्या वेळेला आपण संघटित असू, हा विचार सावरकरांनी तेव्हाच मांडला. पण आजही त्यांच्या हिंदुत्वाच्या दृष्टिकोनाला आपण दुसऱ्या प्रश्नाने बघतो. सावरकर असं म्हणतात की हिंदू म्हणजे कोण, आपण सगळे म्हणतो सिंधू पर्यंत म्हणजे जो ह्या सप्त सिंधूंची जी नगरी आहे, सिंधू पासून हा जो पूर्ण भारत देश आपल्याला दिसतोय, त्या भारत देशात ज्या व्यक्तीची पुण्यभूमी आहे, म्हणजे अर्थातच काय आज आपली पुण्यभूमी, आपली पितृभूमी म्हणजे काय, तर माझ्या वाडवडिलांची, माझ्या आजोबांची, माझे आई वडील सगळे ह्या भूमीवर वाढले. आमची पुण्यभूमी म्हणजे काय, तर आज आमचे 12 ज्योतिर्लिंग, आमचे 4 धाम याच भूमीवरती आहेत का, तर ही आमची पुण्यभूमी आहे. इथे आम्ही आमचे धार्मिक अनुष्ठान करतो, त्याच्यामुळे ही आमची भूमी. मग याच्यामध्ये केवळ आपण सनातनी म्हणून आपण हिंदूच येत नाही, तर याच्यामध्ये बौद्ध येतात, याच्यात शीख येतात, याच्यामध्ये जैन येतात. कारण जैनांचे महावीर गौतम बुद्ध असो किंवा मग शीख लोक असो, त्या सगळ्यांची जी पुण्यभूमी, त्यांच्या सगळ्यांची जी स्थानं आहेत ती या भारत भूमीमध्ये, त्या प्रत्येकच धर्माचा जो उगम आहे तो प्रत्येकच उगम या भारत भूमीवर झालेला आहे. आणि त्याच्यामुळे तो प्रत्येकच व्यक्ती हिंदू आहे. आपण कधीच हिंदू आणि शीख वेगळे किंवा हिंदू आणि जैन वेगळे किंवा हिंदू आणि बुद्ध वेगळे नाही करू शकतो. बुद्धही आपलेच आहेत, जैनही आपलेच आहेत आणि शीखही आपलेच आहेत, कारण आपण या भूमीवरती एकत्र झालेलो. सावरकर हाच भाग मांडायचा. आज आपण बघतो, आज आपण सगळेच जाती व्यवस्थेमध्ये संपूर्णपणे विखुरले गेलेलो. 4 वर्ण नाही तर त्या 4 वर्णांमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या कास्ट सिस्टम मध्ये विखरलेलो आपल्याला दिसतो. विचार करा, आज एखाद्या ब्राह्मणाला असं वाटलं की मी सगळ्यात श्रेष्ठ, एखाद्या क्षत्रियाला असं वाटलं की मी सगळ्यात श्रेष्ठ, एखाद्या वैश्य वर्णाला वाटलं किंवा एखाद्या शूद्र वर्णाला वाटलं की मी सगळ्यात श्रेष्ठ. मुळात आजही आपण कुठे ना कुठे आपले सण उत्सव साजरे करत असताना आम्ही किती श्रेष्ठ हा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. पण आपण सगळे एक झाड आहोत हे आपण विसरून चाललोय. आज झाडाच्या एखाद्या फांदीने म्हणावं की मी श्रेष्ठ, एखाद्या दुसऱ्या फांदीने म्हणावं, पण आपण एकत्र कसं आहोत ज्या वेळेला झाड मजबूत असेल. एखाद्या झाडावरती जर कुऱ्हाडीने हात घालायचा असला तर फांदी टचकन होती, पण तेच त्या झाडाचा बुंधा तुटू शकणार नाही, त्या झाडाची मुळं तुटू शकणार नाही. आणि ती मुळं म्हणजे आपण हिंदू आहोत, ती मुळं म्हणजे आपण एकत्र होण्याची गरज आहे, आपण संघटित होण्याची गरज आहे. मला आजही वाईट वाटतं की 2-3 आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये कार्यक्रम होता आणि जसं यांनी म्हणजे म्हणाले की मी काही स्पर्धा केल्या ज्याच्यामुळे मला राष्ट्रीय लेवल पर्यंत आणि 1-2 इव्हेंट्स मध्ये आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत जाण्याची संधी मिळाली. बरं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला घडल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तू इथे काहीतरी बोल म्हणून, तर मी बोलली आणि बोलल्यानंतर मी तिथले जे लहान मुलं होते त्यांना फक्त स्पेसिफिकली भेटली. कारण मला असं वाटतं की मुळात त्यांच्यातनं जो गुण उजेल तो भारताच्या भविष्यासाठी तितकाच समर्पक असणार आहे. तिथे मला 1-2 जण येऊन भेटले, जातीचे, एका विशिष्ट जातीचे, आणि ते मला असं म्हणाले की काय करतेस ज्या वेळेला तू या सगळ्या स्पर्धा जिंकतेस त्यावेळेला तू काय करतेस समाजामध्ये. मी म्हटलं काहीच, समाजामध्ये वेगळा बदल म्हणजे काय, तर मी या युवकांना जाऊन भेटते, कारण की जर त्यांच्यात नवीन बदल घडला तर मी एकटीचा प्रवास करून काही सार्थक होणार नाही. प्रवास ज्या वेळेला सगळ्यांच्या सोबत असेल त्यावेळेला आपण समाजामध्ये चांगला बदल घडवू शकतो. ते मला म्हणाले काय गरज नाही, तू फक्त या जातीसाठीच काम करण्याची गरज आहे, कारण आपली जात सगळ्यात मोठी झाली पाहिजे, सगळ्यात चांगल्या लेवलवर गेली पाहिजे. मला दुर्दैव पुन्हा ह्या गोष्टीचं वाटलं की आज इतक्या घटना घडतात, आपण इतक्या वर्षांपासून बघतोय, पण तरी सुद्धा आपण आमची जात वेगळी किंवा आम्ही श्रेष्ठ या सगळ्या प्रसंगामध्ये का अडकलो. आपण भारताची संस्कृती बघितली ना तर आपण प्रचंड क्षमाशील आहोत, आपण प्रचंड उदारमतवादी आहोत. आपण जर इतिहास बघितला तर भारताने कधीच कोणत्या देशावर कोणत्या राज्यावर आक्रमण केलेलं नाहीये, पण जर आपण भारताचा इतिहास बघितला तर कितीतरी लोक हे
नाही, आपण संघटितच झालो नाही, हिंदू संघटित होत नाही आणि म्हणूनच आपल्यावरती सगळ्यात मोठे गुन्हे येतात. ज्यावेळेला सावरकर एका शाळेत गेले होते आणि तिथल्या शिक्षकांनी आणि काही मुलांनी विचारले की सावरकर जरा त्या उडीबद्दल सांगा ना, तुमची उडी खूप चर्चेत होती म्हणून. सावरकर त्या लहान मुलांना जवळ करून म्हणाले की बाळांनो, तुम्ही माझी उडी लक्षात नाही ठेवली ना तरी चालेल, पण या हिंदू संघटनात्मक कामासाठी मी जे काम केलंय ना, या देशामध्ये जाती उच्चाटनाचं जे मी काम करतोय ना, ते तुम्ही कधीच विसरू नका. कारण जर तुम्ही जातीमध्ये विखुरलेले असाल तर तुम्ही खरंच खूप जास्त विखुरलेले असाल आणि येणारा पुढचा काळ तुमच्यावर पुन्हा काहीतरी नवीन आक्रमण करेल. सावरकर आंतरजातीय विवाहांना का बरं म्हणायचे की भविष्यात ज्या वेळेला एखाद्या मुलाला विचारलं जाईल की तू कोणत्या जातीचा आहेस, तू कोणत्या धर्माचा आहेस, आजही आपण एखादा फॉर्म भरतो लिहितो की माझा ही जात आहे, माझा हा वर्ण आहे, मला इथे फॅसिलिटी हवी आहे म्हणून, तर त्या मुलाला प्रश्न पडला पाहिजे की माझी आई तर वैश्य होती किंवा माझे वडील तर ब्राह्मण होते, माझे आजोबा तर शूद्र होते, माझी आजी होती ती एका वेगळ्याच ह्याच्यातनं होती, ती क्षत्रिय होती. आणि ज्यावेळेला तो त्याच्या घरामध्ये अशा वेगवेगळ्या जाती धर्मांना बघेल त्यावेळेला त्या मुलाच्या मनात प्रश्न पडेल की खरंच मी कोण आहे. त्यावेळेला तो म्हणेल की मी हिंदू आहे आणि तो हिंदू आहे असं येणाऱ्या पिढीला वाटावं म्हणून सावरकरच नाही तर तत्कालीन कित्येक क्रांतिकारकांनी आंतरजातीय विवाहांना मान्यता देण्यास प्रयत्न. आपण कित्येक ठिकाणी बघतो की आजही हळदीकुंकवाचे कार्यक्रम होतात, सवरतींना बोलवतात, अगदी गुरुवार, मार्गशीर्ष महिना सगळीकडे कार्यक्रम असतात, बायका जातात, छान त्यांचे उत्सव असतात. आणि मग त्या काळातही असं होतं की ब्राह्मण समाशींना बोलवायचं म्हणून त्या आल्या म्हणजे आपल्या कार्यक्रमाला शोभा आहे. ज्या वेळेला सावरकरांच्या पत्नी म्हणजे माईंना ज्या वेळेला अशा कार्यक्रमांना बोलवलं जायचं त्यावेळेला बाई असं म्हणायच्या की मी येईन ना, पण माझी जरा एक अट आहे की माझ्यासोबत मी 4 बायकांना सोबत आणेन आणि तुझ्या स्वयंपाकघरात माझ्या पाटाला पाट लावून त्या सगळ्या बसतील म्हणून, तुला जर ही मागणी असेल तर आम्ही येतो. म्हणायचे ठीक आहे, आता मी काय म्हणतेस तसं. हळदी कुंकवाचं माईंना आमंत्रण आलं की माई मग एखाद्या वेगवेगळ्या वर्णांच्या अगदी चांभार असले, वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या घरी जायच्या आणि मग त्यांच्याकडून 2-2 बाया एकत्र करायच्या आणि एकत्र जाऊन हळदी कुंकवाचे कार्यक्रम करायचे. याच्यात नेमकी काय तर सरमिसळ झाली आणि ही सरमिसळ मुळात वाईट नाहीच आहे. आजही आपण कुठे ना कुठे आमचं सोहळं वेगळं किंवा आमच्याकडे जातात नाही, आमच्याकडे अशाच गोष्टी आहे, या सगळ्या विचारांमध्ये मानलेलं गेलेलं आहे. पण आजच्या समाज व्यवस्थेला आपण एकत्र होण्याची गरज आहे, हिंदू म्हणून संघटित होण्याची गरज आहे. आज ज्या वेळेला आपण भारताचा इतिहास बघतो त्यावेळेला डच असू दे, फारसी असू दे, पोर्तुगीज असू दे, ब्रिटिश असू दे, मुस्लिम असू दे, या सगळ्यांनी आपल्यावरती आक्रमण केली. पण हिंदूंवरती आक्रमण झालेली नाहीये, का तर आपण एक आहोत, आपण संघटनात्मक स्वरूपामध्ये एकत्र येण्याची गरज आहे. पण आजही आपण त्या सगळ्या प्रसंगांपासून बरेच लावताना आपल्याला आजही दिसतो आणि सावरकरांना तेव्हाही दिसत. सावरकर म्हणायचे की आपण का एकत्र येण्याची गरज आहे, ते म्हणायचे की आपण आहोत उदारमतवादी, आपण आहोत क्षमाशील, पण आपला हा विवेक आपल्याला कुठेतरी विवेक शून्य बनवतोय, कारण आपला हाच विवेक आपल्याच धर्माचा घात करतो. हे त्यांचं सोनेरी पण नावाचं पुस्तक याच्यामध्ये त्यांनी कोट करून सांगितलंय की आपला हाच विवेक, आपले हेच गुणधर्म ज्या वेळेला आपल्याला समाजासमोर विवेक शून्य बनवतोय. तो एखादा ख्रिश्चन व्यक्ती किंवा एखादा मुस्लिम धर्मीय जो भारतावर आक्रमण करणार असेल त्यालाही वाटत असेल काय ते भारतीय म्हणतात या आमच्याकडे अतिथी देवो भव संस्कृती पाळतो आम्ही, तर अतिथी देवो भवची संस्कृती पाळत असताना आमचं तर किती सक्षम आहे की आम्ही तुम्हाला घरात येऊ, आम्ही तुमचा पाहुणचार करू, पण पाहुणचार झाल्यानंतर तुम्ही आमच्या घरात येऊ आमच्यावर अधिपत्य गाजवू शकणार नाही आणि म्हणून हिंदू म्हणून आपण एकत्र येण्याची गरज आहे. सावरकर म्हणायचे की हिंदू म्हणून मला इंद्रपद जरी मिळालं ना तरी मी केवळ हिंदू म्हणूनच मरेन. आणि हेच खरं हिंदुत्व. मुळात पूजा पाठामध्ये हिंदुत्व विखुरलं जाण्यापेक्षा, जाती भेदांमध्ये आपण स्वतःला विखुरलं जाण्यापेक्षा आज जर आपण हिंदू म्हणून एकत्र आलो, आज जर आपण हिंदू म्हणून संघटित झालो तर खऱ्या अर्थानं आजच्या समाज व्यवस्थेला, येणाऱ्या समाज व्यवस्थेला तुम्ही आपण सगळेच एकत्र एक चांगला बदल घडवून आणू शकतो. ज्या वेळेला या सगळ्या घटना घडत होत्या मुळात सावरकरांवर ह्या सगळ्या गोष्टी करायची परिस्थिती का आली, तर ज्या वेळेला सावरकर अंदमानात होते त्यावेळेला अंदमानामध्ये एखाद्याला जेवायला मिळायचं, हिंदू होते, मुस्लिम होते, ख्रिश्चन तर फार कमी होते, पण हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येमध्ये अंदमानात होते. त्यावेळेला हे मुस्लिम यायचे, ते आपल्या ताटाला हात वगैरे लावून जायचे आणि आपली एक मेंटॅलिटी असते ना की आमच्या ताटाला हात लावला, उष्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर मग या सगळ्या हिंदू बांधवांना प्रश्न पडायचा की अरे बापरे आपल्या ताटाला हात लावला, आपण मुस्लिम तर नाही झालो. मग ज्यावेळेला सावरकरांना जाणवलं की आपल्याला ताटाला हात लावला म्हणून जर हे लोक स्वतःला मुस्लिम समजायला लागली तर भविष्यामध्ये सगळे स्वतःला मुस्लिम समजतील. धर्मांतरण करण्याची गरजच नाहीये, ताटाला हात लावून मी मुस्लिम होतोय म्हणून. म्हणून सावरकरांनी शुद्धीकरणाची क्रिया आणली, म्हणून सावरकरांनी
नमाज पडली जायची, पडलीच म्हणाली का वाचली जायची, 5 वेळेची नमाज ते त्यावेळेला म्हणायचे. म्हणजे ज्या वेळेला अंदमानाच्या कोठडीमध्ये 5 वेळेची नमाज ज्या वेळेला वाचायची त्यावेळेला सावरकरांची सहित सगळ्यांची झोप मोडायची. सकाळी 4 वाजता पहिली वाजायची. ज्यावेळेला मी वाजायची त्यावेळेला सावरकर गेले की काय लावलंय हे, आमची झोप मोड होते. एक तर व्यक्ती दिवसभर इतकं कष्टाचं काम करतो, रात्री त्याला कशी झोप लागते आणि मग तुम्ही हे सकाळी लावतात म्हणून. त्यावेळेला इथले जेलर म्हणाले की त्यांचा धार्मिक अधिकार आहे, तो आम्ही काहीही करू शकतो आणि त्यांचा धार्मिक अधिकाराचा आम्हाला मान्यच करावं लागेल. सावरकर म्हणाले ठीक आहे, धार्मिक अधिकार आहे, मला पण भगवद्गीता आणून द्या, माझा धार्मिक अधिकार आहे. तर भगवद्गीता काही अंदमानात नव्हती, 3-4 दिवस आले आणायला. सावरकरांनी त्या जेलरसमोर अशी भगवद्गीता धरली, उघडण्याची पण गरज नाही पडली, दाखवलं मुखपृष्ठ आणि म्हणाले की दिसतंय का, हा कृष्ण आहे आणि हा अर्जुन आहे. दिस इज लॉर्ड कृष्ण अँड ही इज ब्लोइंग कॉन्च. म्हणजे हा जो कृष्ण आहे हा आमचा देव आहे आणि तो शंख, म्हणजे तो शंख वाजवतोय. तर मग आता आम्हाला सगळ्यांना सुद्धा शंख हवे, कारण की आमचा धार्मिक अधिकार. आता शंख आणायला भारतात वेळ नाही लागला, कारण समुद्र किनाऱ्यावर शंख सगळ्यांना शंख आले. शंख आल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला नेमका की काय आलंय. तरी काही जण म्हणाले बडे बाबू आहे काहीतरी म्हणते, म्हणजे सावरकरला त्यावेळेला बडे बाबू म्हणायचे. अंदमानात गेले सांगते काहीतरी. जेवायची वेळ आली, जेवताना सगळ्यांनी सावरकरांना विचारलं की नेमका विषय काय. त्याच्यावरती सावरकर त्यांनी नमाज वाजवली की लगेच आपण शंख फुटायचं, एवढंच ठरलं. दुसऱ्या दिवशी पहिल्या वेळची नमाज वाजली, आपले सगळे उठले आणि शंख वाजवायला सुरुवात. आता सगळे एक समान नाही ना, सगळे बेसूर आहे, सगळ्यांचा वेगवेगळा सूर. कोणाचा पूर्ण शंख वाजतोय, कोणाचा अर्धवटच वाजतोय, कोणाचा तुटक वाजतोय. मग त्या मुस्लिम लोकांना पण वाटलं की अच्छा हे काय. आणि अंदमानामध्ये फक्त एकटा जेलर राहत नव्हता, कितीतरी ब्रिटिश अधिकारी सुद्धा राहत होते. सगळ्यांची झोप मोड, कारण नमाज ते इतकी काही होणार नाही जितकी आपल्या शंखाला येऊ शकते. शंख राहते शेवटी. मग शेवटी सावरकरांना बोलवलं, का आहे तुमचं हे. मग ते म्हणाले की तुम्ही त्यांना धार्मिक अधिकार दिला, मग आमचा पण धार्मिक अधिकार आहे. पण ते म्हणाले आमच्याकडे एक तरतूद आहे बरं. पान उघडले गेले आणि एक श्लोक दाखवला. या श्लोकाचा अर्थ असा आहे की त्यांनी जर त्यांचे धार्मिक अधिकार सोडले तर आम्ही पण आमचे सोडले. ठीक आहे, आता काय शंख थांबवायचा असेल तर नमाज पण थांबवावी लागेल. आणि मग ती नमाज थांबवण्यात आली आणि मग त्या परिस्थितीतनं ह्या कैद्यांची झोप व्हायला लागली. विचार करा, त्यावेळेला कैदी इतकं काम करायचा, ज्या वेळेला त्याला इतकं काम करून एखाद्या प्राण्यासारखं राबवलं जायचं, त्याच्यानंतर सुद्धा तो यायचा, त्याच्या कोठडीमध्ये झोपायचा. आज ज्या वेळेला आपण एखाद्या कष्टाचं काम करतो, घरी आल्यानंतर कशी झोप लागते की आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण कधी झोपलो आणि कधी उठलो. पण ज्या वेळेला ही झोप कशी तरी पूर्ण व्हायची आणि त्यावेळेला त्या माणसाला कमला सारखं एक महाकाव्य सुचायचं. एक असं महाकाव्य जे प्रेमाने थांबलेलं आहे, एक असं महाकाव्य त्याच्या माध्यमातून सावरकरांनी असं तरी ते वाचून जाणवतच नाही की तो माणूस त्या इतक्या हाल प्रश्नांमध्ये आहे. आणि ज्या वेळेला दर 3 महिन्यांनी अंदमानातल्या ज्या सगळ्या गोष्टी असायच्या, ज्या सगळ्या भिंती असायच्या त्या पुसल्या जायच्या, फुलाचा रंग मारला जायचा. तर त्या सगळ्या कविता लिहित असताना सावरकर त्या पुन्हा पुन्हा म्हणायचे, ते पुन्हा पुन्हा पाठ करायचे. कारण का तर 3 महिन्यांनी येणार आहे, ते पुसून काढणार आहे. बरं पुसल्यानंतर सावरकरांना वाईट नाही वाटायचं, ते त्याच्यावरती पण म्हणायचे अरे वा किती छान नवीन कोरी पाठी मिळाली म्हणून. आता नव्या पाठीवरती नवीन काहीतरी लिहिता येईल. ज्या वेळेला जेवायला मिळायचं त्यावेळेला जेवण मिळत असताना काही वेळेला हाताचे काही शीत असे कोरडे असायचे, पूर्ण शिजलेले नसायचे. सावरकर मुठीत आणायचं आणि मुठीत त्याचे आपले जे कोठडी असते कोठडीच्या बाहेर वाळायला ठेवायचे. ज्या वेळेला आजही बऱ्याच वेळेला आपण तांदूळ वाळवतो, ते तांदूळ वाळायला ठेवले तर थोडेसे कडक झाले की आपल्या कोठडीतल्या छोट्याशा खिडकीतनं ते असं ते बाहेर फेकायचं. आणि मग सावरकरांच्या कोठडीच्या बाहेर बुलबुल पक्षी ते दाणे खायला यायचे. ज्या वेळेला सावरकरांच्या आसपास जे काही अधिकारी होते ते म्हणायचे काय तुला स्वतःच्या जेवणाची पडली होती, तुला स्वतःचं जेवण मिळत नाही आणि तू या बुलबुल पक्ष्यांसाठी टाकतोय म्हणून. सावरकर म्हणायचे मी का टाकतोय म्हणून, कारण ज्या वेळेला मी इथे कविता लिहित असतो, ज्या वेळेला मी काहीतरी लिहित असतो, ते लिहित असताना मी ते म्हणत असतो का तर मला पाठ करावं लागेल. कारण तुम्ही पुस्तकानंतर ते मला कळलंच नाही की नेमकं लिहिलं का. लिहिता लिहिता पाठ करण्याची एक कला. आणि ज्या वेळेला मी हे लिहिता लिहिता म्हणत असेल त्यावेळेला हे बुलबुल पक्षी ऐकत असतील आणि कदाचित हे ऐकून ज्या वेळेला ते स्वतःच्या प्रवासावर जातील त्यावेळेला जर ते प्रवासावर माझ्या भारतात गेले तर माझ्या या कविता भारताच्या हवेमध्ये जातील आणि तितक्या लोकांना त्या गोष्टी कळतील की सावरकर तात्याराव नावाचा एक व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी करतोय. तात्याराव नाही कळला तरी चालेल, पण तात्यारावचा विचार तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे ज्या माणसाच्या स्वतःच्या आयुष्यावर पूर्णपणे येऊन पडली आहे तो त्यावेळेला सुद्धा देशाच्या स्वातंत्र्याचा ज्या वेळेला पूर्णपणे विचार करतो ना त्यावेळेला
अगदी वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांचे व्रतबंध संस्कार घडवून आणले असो, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून सावरकरांनी समाजाच्या उद्बोधनाचं काम केलं, जातींच्या उच्चाटनाचं काम केलं. आणि आजही जर आपण सावरकरांचं हिंदुत्व समजून घ्यायचं असेल ना, तर ते फक्त आपल्या धर्मग्रंथांमधून किंवा रोज आपण गीता पारायण करावी असं म्हणून नाही, तर समाज व्यवस्थेला पूरक असणारं हिंदुत्व आपण समजून घ्यायला हवं. कारण आजचं हिंदुत्व हे जातींपेक्षा वेगळं असून आपण हिंदू म्हणून संघटित होण्याचे, ही वेळ हिंदू म्हणून बाहेर येण्याची. आज जर आपण भारताबाहेर गेलो आणि जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण भारताबाहेर सगळ्यांना सांगतो की मी भारतीय आहे. त्या ठिकाणी कोणी जाऊन सांगत नाही की तू कोणत्या जातीचा आहेस, तू कोणत्या धर्माचा आहेस, तू कोणत्या वर्णाचा आहेस. आणि ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टींना परस्पर आदराने वागतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण सावरकरांचं हिंदुत्व समजून घेऊ. आज सावरकरांची महती सांगत असताना किंवा त्यांचे विचार कोणासमोर मांडत असताना आपण कित्येक वेळा कळत नकळत कोणत्या तरी वेगळ्या क्रांतिकारकाला सुद्धा नाव ठेवतो. कुठेतरी आपण त्यांच्यावर दूषण लावायचं काम करत असतो. पण जर आपण इतिहास बघितला तर त्या काळातल्या प्रत्येकच क्रांतिकारकांनी एकमेकांना आदर दिलेला आहे आणि आपण त्यांच्या काळात नव्हतो. त्याच्यामुळे आजच्या समाज व्यवस्थेत त्यांच्यावरती बोट ठेवण्याचा कोणताच अधिकार ना आपल्याकडे ना आपल्या विरोधकांकडे. आणि ह्या विचाराने जर आपण सगळ्यांनी मार्गक्रमण केलं तर खऱ्या अर्थाने त्या क्रांतिकारकांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचेल असं मला कुठे ना कुठे वाटतं. कारण सावरकरांचा विचार हा एक असा दीपस्तंभ आहे जो केवळ ऐकून होणार नाही. त्या दीपाची जी ज्वाला आहे, तिचा जो प्रकाश आहे, तो जर आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये आणला ना, तर खऱ्या अर्थानं सावरकरांचे विचार आपण आजच्या समाज व्यवस्थेला आणि केवळ आपल्या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवू शकतो. कारण तो जो विचार आहे तो केवळ भारतापुरता मर्यादित नाही, तो विद्यानिष्ठ विचार आहे, तो दूरदृष्टीचा विचार आहे. आणि तो दूरदृष्टीचा विचार माझ्यासाठी, तुमच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावा ह्याच विचारांनी आणला गेलेला आहे. त्यामुळे जर आपण सावरकरांचे विचार आपल्या संपूर्ण जीवनामध्ये उतरवू शकलो तरच खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थक होईल. आणि खरंच येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत, अगदी चिमुकल्यांपर्यंत तो विचार पोहोचावा असं मला मनापासून वाटतं. याच्यावरचं कारण असं आहे की आज ज्यावेळेला तुमच्यापैकी तुम्ही सगळ्याच घरी जाल आणि घरी गेल्यानंतर आपण चर्चा करत असतो की आम्ही इथे गेलो, कुठे गेलो. पण जर तुम्ही सावरकरांची एक गोष्ट जरी कोणापर्यंत पोहोचवू शकलात तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला तो विचार वाचण्याची इच्छा होईल. आणि खरं आहे की आज तुम्ही सगळे हा कार्यक्रम ऐकायला आलात, तुम्ही हा विचार तुमच्यापर्यंत ठेवाल, पण जो तो विचार तुमच्या पुढच्या पिढीला गेला नाही, आज 4वी 5वी शिकणाऱ्या मुलांपर्यंत जर तो विचार पोहोचला नाही तर खऱ्या अर्थाने आपण इतिहास पोहोचवू शकणार होता. या देशाचा इतका वैभवशाली इतिहास, इतका विलक्षण भूगोल केवळ पुस्तकामध्ये राहून काहीच अर्थ नाही. तो इतिहास, तो भूगोल आपल्यापर्यंत, पुढच्या नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा. कारण आज आपल्याला या देशामध्ये रुसो किंवा मार्क्स आणायचे नाही. आज आपल्याला या देशामध्ये आर्यभट्ट आणायचे. आज आपल्याला या देशामध्ये चाणक्य उभे करायचे. आज आपल्याला या देशामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणायचे. आणि जर त्यांच्या विचारांना, भगतसिंगांच्या, सुखदेव राजगुरू यांच्या विचारांना, सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना आपल्याला या देशात पुन्हा एकदा आणायचं असेल ना, तर मला, तुम्हाला, आपण सगळ्यांना पुन्हा एकदा एकजुटीनं काम करावं लागेल. कारण विचार हा कधीच मरत नसतो. तो फक्त जगवावा लागतो, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा लागतो, तो इकडनं पुढच्या व्यक्तीपर्यंत न्यावा लागतो. आणि ज्या वेळेला आपण तो विचार पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थक होईल. आणि खरंच एवढंच म्हणून आणि एवढाच आशावाद व्यक्त करून की खऱ्या अर्थानं जर आपण सावरकरांना वाचलं, त्यांच्यातला एक गुण समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो, तर ते सावरकरांच्याच नाही, माझ्या आणि तुमच्या जीवनाचं सुद्धा सार्थक होईल एवढंच मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद अर्चनाजी. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आजचे आपले जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक डॉक्टर सुनील कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी तरुण भारतचे आभार मानतोय, कारण आज एका वाचस्पतीची ओळख मला लागली. त्या वाचस्पतीची माझी दुसरी भेट आहे. मी पहिल्यांदा पुण्याला भेटलो होतो.
त्यावेळेस तिथं गर्दीमध्ये कुठेतरी होतो. आज समोरासमोर संवाद साधायला आलाय हे खरोखर मी माझा अवभाग्य समजतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अक्षता देशपांडे, त्याचबरोबर माझे परममित्र नितीनजी शिंदे आणि तरुण भारत सेलचे यशवंत मोरे. आता जे ओजस्वी भाषण आपण ऐकलं, मला वाटतं त्यानंतर अध्यक्षीय भाषणाची काही गरज असेल याचा मला बिलकुल वाटत नाही. पण अध्यक्ष या नात्याने काहीतरी 4 गोष्टी बोलाव्या असा एक प्रघात असतो. त्या प्रघातानुसार मी आज आपल्या बरोबर संवाद साधणार आहे. काही गोष्टी मला भाषणातून कळाल्या, कारण अक्षता देशपांडे या नव्या पिढीच्या शिलेदार आहे. नेमकं काय हवंय ते त्यांनी जेवढं कळालं तेवढं आपले 60 पार झालेले, 70 पार झालेले, 80 पार झालेले लोकांपर्यंत पोहोचून काही फायदा नाही. सावरकर हा विचार आहे, सावरकर व्यक्ती नाहीये. सावरकर हा विचार जनमानसामध्ये पोहोचण्याच्या अगोदर तरुण माणसामधला जाज्वल्य राष्ट्राभिमान कसा जाळा काढावा त्याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे आजचं एक प्रतीक. काय देण्यासाठी मी कोणते वाक्य वापरत नाही. आज जे मी काय बोलतोय ते मनापासून आहे. तयारी करून काही आलेलं नाही. तिने दिलेल्या भाषणामधलेच काही मुद्दे काढले तर ते मुद्दे मला जे आतून जाणवले ते मी आज बोलतोय. सर्वप्रथम सावरकरांची आणि माझी ओळख मी 12वीला असताना झाली होती. त्यावेळेस मी राहुरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मी शिकायला होतो. 12वीला एक निबंध स्पर्धा अशी लोकसत्तेमध्ये की महाराष्ट्र टाइम्स मध्ये मला वडिलांनी वाचायला दिली होती, सावरकर स्मृती. मी त्या निबंध स्पर्धेत भाग घेतला आणि त्या निबंध स्पर्धेत माझ्या निबंधाला पहिलं पारितोषिक मिळालं. त्या पारितोषिक घ्यायला मी मुंबईला आलो, सावरकर भवन मध्ये ते पारितोषिक घेतलं. आणि आज दुसरं पारितोषिक सगळ्यात मोठं मिळालं मला, ते पण सावरकरांच्या जन्मदिनी सावरकरांचा पुतळा, की जो पुतळा देवघरात मांडून राष्ट्राची जाज्वल्य ज्योत आपण पेटवू शकू असा हा पुतळा आज मला लाभलेला आहे. सावरकरांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या थोडक्यात जास्तीत जास्त 3 मिनिटांमध्ये मी आपल्याशी संवाद संपवणार आहे. ती सुरुवात कशी झाली? 1903 साली मित्र मेळा आणि त्यानंतर 1906 साली अभिनव भारत सोसायटी. हा जो प्रवास आहे, हा प्रवास एक ठिणगीचं रूपांतर एका वर्ण्यामध्ये नुसतं नाही झालेलं, तिचे सिद्धांत बदलत गेलेले. स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या आहुती पडत गेल्या त्यांनी खूप चांगलं सांगितलं. क्रांतिकारक, प्रत्येक क्रांतिकारकांनी आपली आहुती वाहिलेली आहे. त्याचबरोबर त्या क्रांतिकारकांच्या कुटुंबांच्या पण आहुत्या, समर्पण, त्याचा पण विचार यावेळेस व्हायला पाहिजे. त्याचबरोबर आजची समाज व्यवस्था याबद्दल न बोललेलं बरं. आजचं हिंदुत्व अत्यंत तोडकं हिंदुत्व आहे. पण तरुण माणसांनी आजचं हिंदुत्व बाळगताना एक जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि एक जाज्वल्य एकी. मित्र विषयांतर करत नाहीये. गणेशोत्सव आला की गणेशोत्सव येण्याच्या अगोदर आणि गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्र टाइम्सला गणपतीची आरती पिन करून येते ना गणपती वृत्तपत्राला. माझ्या बघण्यामध्ये पुराणाची प्रत कोणत्याही वृत्तपत्राबरोबर पर्यंत आलेली नाही, कारण आपल्याला आरतीच पाठ नसते. हे घराही कुठे. म्हणून राष्ट्राभिमान हा आंतरिक हृदयाने न्यायला पाहिजे. इंग्लंड मध्ये बोलता येत लागल्यावर मुलाला गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या प्रत्येक उच्चाराचा प्रभाव आणि त्या परिणामातून निर्माण होणारी शक्ती ही ब्रिटिशांना शिकवल्या जाते. किती भारतीयांना माहिती आहे, किती डोंबिवलीकरांना माहिती. काही तू जे सांगितले आपल्याला, जे हिंदुत्व जपलं पाहिजे आणि आपल्याला एक व्हायला पाहिजे, हे एक नुसतं विचाराने एक होणार, आपल्या कृतीतून पण विचार हा सावरकरांचा प्रतीक व्हायला पाहिजे. तरच हा हिंदू धर्म शेवटपर्यंत जे आपण स्वप्न बघितले, जे स्वप्न सावरकरांनी बघितले, ते स्वप्न निश्चित पूर्ण होऊ शकते. ने मदसीने परत मातृभूमीला, मातृभूमीमध्ये मी राहतोय आता, पण त्या मातृभूमीशी मी काही देणं लागतोय, मातृभूमीला माझ्याकडून काहीतरी मिळायला पाहिजे, ही म्हणण्याची भावना किती तरुणांमध्ये आज आहे. इंग्लंडला सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी गेले आहेत. आता मी माझा मुलगा आणि त्यावेळेस स्कॉलरशिप मिळून जावं लागेल. आता सारखं बाबा कर्ज काढतात, मग फ्रान्सला जातोय, ऑस्ट्रेलियाला जातोय, जर्मनीला जातोय, हा प्रकार नव्हता त्यावेळेस. खरोखरच कर्तृत्व आणि खरोखरची बुद्धिमत्ता परदेशी जाऊन परत भारतात परत येत होती. किती मुलं, किती तरुण परत भारतात आले. आई वडिलांना विचारायचं सोडावं, देश सेवेसाठी, देशासाठी काय समर्पण आहे. हे समर्पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हे फक्त वर्गाला ठरतील. माझे विचार कदाचित मी संरक्षण दलामध्ये असल्याने जरा क्रांतिकारक वाटतील, पण हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची खूप गरज आहे. कारण ज्या वेळेस जमिनीवर आपण राहतो, ज्या जमिनीमधून मी पीक घेतो आणि त्या जमिनीकडून मी काहीतरी द्यायला पाहिजे, ही जी भावना असते, ही भावना प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक नागरिकामध्ये, प्रत्येक भारतीयामध्ये असायला पाहिजे. बुलबुल पक्षासाठी तांदळाचे दाणे वाढवून ते करणारे तो पक्षी कधीतरी भारतात जाईल आणि माझं कोणता तरी विचार भारतीयांपर्यंत पोहोचवल. इतका जाज्वल्य विचार आणि इतक्या उच्च कोटीची कल्पना शक्ती असणारा एखादाच कवी असतो आणि तो कवी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीताने होईल. तत्पूर्वी इथे बरेचसे मान्यवर आलेले आहेत. आमच्या विनंतीस मान देऊन आमचे जगन्नाथ पाटील साहेब, त्यांच्या बाजूला ऍडव्होकेट अनिरुद्ध दर्गे बसले, भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर पवार आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की या कार्यक्रमाचं आयोजन करताना मी सर्वात पहिल्यांदा कल्याण जिल्ह्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीकडे गेलो, माननीय संघचालकांकडे गेलो. आमचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेशजी पटेल यांच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम उभारणं शक्यच नव्हतं. आणि माझे सहकारी प्रशांत कांबळे यांना आभार प्रदर्शन करायची विनंती करतो आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल, मग आपण कार्यक्रम संपवायचं तयारी करू. धन्यवाद यशवंतजी. सर्वप्रथम मला असं वाटते की आपण सर्वांनी ज्या प्रकारे आता अक्षताताईंचं म्हणजे क्रांतिकारक आणि प्रेरणादायी जे भाषण किंवा वक्तव्य होणार, मला असं वाटतं की आपण जोरदार अत्यंत जोरदार त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला सर्व उपस्थित मान्यवरांचं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम यशवंतजी मोरे यांनी माझ्याकडे सोपवला आहे, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आजच्या या राजे सावरकर विशेषांकात आपण एक विशेष प्रवृत्तीचं प्रकाशन केलं. ज्या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर माननीय सर्व कार्यक्रमाचे
आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील मांडे यांचे मुंबई दौंडच्या वतीनं आभार मानतो। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कल्याण जिल्हा माननीय संचालक नितीनजी शिवरे साहेब यांनी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी स्वीकारले आम्हाला उपकृत केल्याबद्दल आम्ही मुंबई दौंडच्या वतीने त्यांचा आभार मानतो। खास नाशिक आपल्याशी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी ज्यांचे क्रांतिकारक आणि प्रेरणादायक अशा सावरकरांचे भाषण आपण ऐकलं त्या ठिकाणी अक्षता मानसी माधव देशपांडे यांचे या कार्यक्रमासाठी सहयोगी संस्थांकडून क्रीडा शिक्षण प्रसारण मंडळ डोंबिवली यांनी आम्हाला हे सभागृह विनामूल्य कोणत्याही शुल्क न आकारता अभूत प्रतिष्ठान श्री लक्ष्मीनारायण संस्था डोंबिवली यांनी सहयोगी संस्था म्हणून मुंबई तरुणांच्या सोबत काम करण्याचे घडवले यांचे आभार मानतो। तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कल्याण जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रमाच्या आयोजनाचे बोलायचे सहकार्य लाभले आम्ही मुंबई तरुणांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो। या कार्यक्रमासाठी ज्या मुख्य सहभागीदारांची गरज असते त्यांचे आम्हाला लाभलेले योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामध्ये याचा समावेश होतो श्री तिसारी हॉस्पिटल कल्याण महाजन भारत क्लिनिक डोंबिवली रियल अकॅडमी डोंबिवली श्री नंदुकर भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष अशोक ऑर्थोपेडिक हॉस्पिटल डोंबिवली आनंद भावना अंबरनाथ प्रदीप देशमुख कल्याण सुरेंद्र पटवर्धन कल्याण विवेक पिवळकर कल्याण श्रीधर पांडुरंग पटवर्धन कल्याण वसंतराव गाडे कल्याण ॲडव्होकेट अनिल तलगडे कल्याण सौरभ सुरेश पटवर्धनजी कल्याण कल्याण जनता बँकेचे अध्यक्ष यशोधर पांडवकर यांचे विशेष आभार। सतीश ठाकरे कल्याण मधुसूदन पाटील कल्याण या सर्व सहभागींनी मिळून या कार्यक्रमाला पूर्ण केल्यानंतर आपण मुंबई भारताचे सहकार्य केले त्याबद्दल आपण पुन्हा एकदा मनस्वी आभार। कार्यक्रमाची सांगता करता राष्ट्रगीताने होईल कृपया आपण असलेल्या जागेवरून साबुल जगत अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात इंद्र हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय धन्यवाद। आमचे